पुंडलिकावतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। श्री गणेशाय नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। श्री राम जगदानंद कंद श्रीराम सच्चिदानंद श्री रघुपती नित्य शुद्ध नाही गोबंध स्मरणे तुझ्या। श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे। ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगू लागलेले आहेत की प्रभू रामचंद्र असणारा त्या ठिकाणी म्हणजे स्वानंद देणारा कंद आहे। त्या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक साधकाला आनंद देणारा आणि असणाऱ्या ह्या भवरूपी सागरातून तारून नेण्याचं सामर्थ्य त्या ठिकाणी देणारा प्रभू रामचंद्र आहे। जो असणारा साधक म्हणजे रामनामावर आरूढ झालेला आहे त्याला असणाऱ्या चित्ताच्या ठिकाणी चिंता न लागता असणारा आनंद प्राप्त करून त्या ठिकाणी देणारा जगाचा मूळ कंद त्या ठिकाणी असणारा प्रभू रामचंद्र आहे। म्हणून असणारा त्या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगू लागले, रामा तुमच्या असणाऱ्या कृपेमुळे त्या ठिकाणी हा असणारा भवरूपी सागर तारून जात असताना साधकाला म्हणजे त्या ठिकाणी आईल तीराहून पैल तीराला पोहोचवण्याचं सामर्थ्य असणाऱ्या रामा तुमच्या अंगी आहे। त्याच्यामुळे त्या साधकाला असणारं भवबंधन त्या ठिकाणी काही बाधा करू शकत नाही। ग्रंथकर्ते स्तुती करू लागले। वानर सेना संभार पावनिया समुद्र तीर कटक उतरले समग्र श्रीरामचंद्र समवेत। मग असणाऱ्या हनुमंत रायाने म्हणजे सर्व वानर सेने सहित राजा सुग्रीवा सहित राम लक्ष्मण यांना त्या ठिकाणी समुद्राच्या तीरावर त्या ठिकाणी आणलेला आहे। सर्व कटक सर्व मंडळी आणि असणाऱ्या समुद्र तीरापर्यंत लंकेला जाण्यासाठी पोहोचले गेले। एकीकडे लंकेत नगर जाळूनी केला गेला हनुमंत त्याने काही कशी साकांत राक्षसांत दृढ आला। मग त्या ठिकाणी इकडं म्हणजे असणारा वानर सैन्यासहित राम लक्ष्मण हनुमंत राजा सुग्रीव असणाऱ्या समुद्र तीरावर आलेले समुद्र उल्लंघन कसा करायचा याचा विचार त्या ठिकाणी करतायत। तोपर्यंत असणाऱ्या ग्रंथकर्ते असणारे एकनाथ महाराजांनी असणाऱ्या राजा रावणाच्या लंकेतील स्थिती त्या ठिकाणी वर्णन करू लागलेले आहेत। इकडे असणाऱ्या लंकेच्या ठिकाणी राजा रावणानं धुमाकूळ घातला, लंकेचं दहन त्या ठिकाणी केलं, सर्व राक्षस त्या ठिकाणी गांजून हनुमंतराय आलेला आहे। राजा रावणाची आखणी काय त्या ठिकाणी चालू झालेली आहे। कैकसी रावणाची जननी लंका गडदा हो देखोनी परम दुःखिता होय म्हणे स्रवती नयनी अश्रुधारा। आणि असणाऱ्या राजा रावणाची असणारी आई म्हणली त्या ठिकाणी कैकसी नाव आहे। या असणाऱ्या कैकसी मातेनं म्हणली असणारी लंकाची राजा असणाऱ्या म्हणजे हनुमंतरायांनी त्या ठिकाणी जाळली गेली। ही असणार म्हणजे लंकेचं सर्व गडाचं असणारं दहन त्या ठिकाणी हनुमंतरायांनी केलेलं आहे। ही दहन झालेली लंका असणारी कैकसी त्या ठिकाणी पाहिली गेली आणि असणारं कैकसीला अतिशय दुःख त्या ठिकाणी होऊ लागलं। विभीषणापाशी निज दुःख येवनिया विभीषणापाशी निज दुःख सांगे त्यासी मरण आले रावणासी राक्षसांसी कुलक्षय। मग लगेच असणारी कैकसी माता म्हणजे असणाऱ्या विभीषणजीकडे त्या ठिकाणी आल्या। विभीषणजीला सांगू लागलेले आहेत, विभीषणजी एवढं म्हणजे असणारं लंकेचं दहन म्हणजे एका हनुमंतानं त्या ठिकाणी केलं म्हणजेच असणाऱ्या विभीषणजी लक्षात घ्या राजा रावणाचा अंत होण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। अशा प्रकारचा राजा रावणाची कीव असणाऱ्या कैकसीला त्या ठिकाणी येऊ लागलेली आहे। असणारा दुसरा मुलगा असणारा त्या ठिकाणी विभीषणजी यांना असणारी कैकसी बोलू लागलेली आहे। यासी मुळा तुझा ज्येष्ठ बंधू चोरणिया आणली श्रीराम वधू श्रीराम रावणा करील वधू सकुळ छेदू राक्षसा। मग असणारा म्हणजे या लंकेचं दहन करण्याला लंका विध्वंस करण्याला केवळ मूळ म्हणजे असणारा राजा रावण आहे म्हणजे त्या ठिकाणी तुझा असणारा भाऊ। आणि या राजा रावणानं असणाऱ्या परस्त्रीचा लोभ त्या ठिकाणी झाला। प्रभू रामचंद्राची असणारी कांता सीता म्हणजे त्या ठिकाणी चोरून आणली। त्याच्यामुळे म्हणजे असणाऱ्या राजा रावणाचा बी अंत होण्याची वेळ आली आणि सर्व कुळीचा नायनाट म्हणजे त्या ठिकाणी होईल
म्हणून विभीषणजीला असणारे कैकशी माता त्या ठिकाणी बोलू लागल्या, सीता श्रीराम प्रिय कर शुद्धी दाडीला वानर तेने जावणे नगर निशाचर निर्दळीले. आणि असणाऱ्या सीतेचा प्रियकर असणारा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आहे आणि त्याच रामाचा निसीम असणारा भक्त हनुमंतराय आहे. म्हणून म्हणजे असणाऱ्या प्रियेच्या शोधासाठी प्रियेच्या लालन पालनासाठी त्या ठिकाणी असणाऱ्या हनुमंताला म्हणजे रामाने त्या ठिकाणी लावलं. हनुमंतरायांनी सीतेची शुद्धी त्या ठिकाणी केली आणि असणारं म्हणजे लंकेचं दहन त्या ठिकाणी करून राक्षस गांजून काय त्या ठिकाणी सोडली, काहीचा अंत त्या ठिकाणी करून हनुमंतराया गेला. इंद्रजिता ममाची उत्पट कपिले त्याचे काढिले चारट रणिखवळणी मरकट दशकंठ गांजीला. मग एवढंच नाही म्हणजे त्या ठिकाणी आपल्या असणाऱ्या राक्षस कुळीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ ज्येष्ठ असणारा श्रेष्ठ ज्ञानी असणारा त्या ठिकाणी बलवान असणारा इंद्रजित आहे. म्हणजे त्या इंद्रजिताचं सुद्धा पाचपट म्हणजे त्या असणाऱ्या म्हणजे हनुमंतानं त्या ठिकाणी काढलं. एवढा धीर वीर शूर असणारा इंद्रजित पण त्याला सुद्धा म्हणजे अपमानित त्या ठिकाणी केलं. म्हणजे भेदरा लावला, राजा रावणाला सुद्धा अपमानित म्हणजे असणाऱ्या हनुमंतानं केलं. सविशा उत्तम पक्वान सेविला वश आणि मरण तैसे सीता मेला लाशन कुळ निर्दळन राक्षसा. म्हणून असणारी कैकसी माता विभीषणजीला सांगू लागली, विभीषणजी जसं म्हणजे एखाद्याच्या ताटात म्हणजे अतिशय चविष्ट पक्वान त्या ठिकाणी वाढलं आणि जीवाला लय चांगलं झालं म्हणून किती बी त्या ठिकाणी खाल्लं तर ते हानिकारक म्हणजे त्या ठिकाणी होतं. प्रमाणापेक्षा त्या ठिकाणी खाल्लं चांगलं आहे म्हणून हाव त्या ठिकाणी धरली की म्हणजे त्याचा जीव सुद्धा त्या ठिकाणी गमवावा लागतो. म्हणून म्हणजे असणाऱ्या अभिलाषाला असणाऱ्या राजा रावणाला म्हणजे असणाऱ्या परस्त्रीचा अभिलाष त्या ठिकाणी झाला आणि परस्त्रीच त्या ठिकाणी चांगली मानली. म्हणून म्हणजे त्या ठिकाणी राजा रावणाचा सुद्धा अंत होण्याची त्या ठिकाणी वेळ आली. कैकसी विभीषणजीला बोलू लागलेले आहे, संताना होय आणि संताना ऐसे लट आले विघ्न विभीषणासी अलिंगुन करी रुदना कैकसी. मग असणाऱ्या विभीषणजीला घट्ट आपल्या छातीशी मातेनं असणाऱ्या कैकसीनं त्या ठिकाणी धरलं गेलं, रडू लागलेली आहे, दुःख करू लागलेले आहे, हंबरला पडू लागलेले आहे आणि विभीषणजीला सांगू लागलेले आहे, विभीषणजी राजा रावणाचा असणारा कुलक्षय त्या ठिकाणी होऊ लागलेला आहे. राजा रावणाचा अंत होण्याची वेळ त्या ठिकाणी आलेली आहे. निस्ता राजा रावणच नाही सगळ्या मुलासहित कुळाचा नाश त्या ठिकाणी होऊ लागला. याचं दुःख करून विभीषणजीवर कैकसी माता रडू लागल्या. ऐके श्रीरामाची गोष्टी जो जो वीरा पडला दृष्टी तो तो निर्दळी शरवृष्टी वीर जगज्जेठी श्रीराम. विभीषणजी ऐक ऐक म्हणजे त्या असणाऱ्या रामाची असणारी ख्याती आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्या असणाऱ्या दृष्टी समोर असणारा शत्रू त्या ठिकाणी आला, किती बलाढ्य शूरवीर त्या ठिकाणी असला तर त्याला सोडित नाही. एक बाण सोडून त्या असणाऱ्या दुष्टाचं निर्दलन करणारा राम आहे म्हणजे त्या ठिकाणी कोणालाच म्हणजे त्या ठिकाणी सोडित नाही. एवढा शूरवीर रणरंगधीर असणारा प्रभू रामचंद्र आहे. काटक मारिली उठाउठी सुबाहू मारिला यज्ञ वाटी विराध मारिला रण दिग्पटी पडिला दृष्टी न सोळी. मार्गामध्ये असणारी ताटिका राक्षसी मिळाली गेली, तिचाही अंत त्या ठिकाणी केला. यज्ञाच्या ठिकाणी म्हणजे असणाऱ्या ब्राह्मणाला त्रास देणारा सुभाव नावाचा राक्षस होता, त्याचाही काटा म्हणजे असणाऱ्या रामाने त्या ठिकाणी काढला. एवढा रणरंगधीर असणारा प्रभू रामचंद्र आहे. श्रीरामा पदाती एकला जाना मारिला त्रिशिरा खर दूषण 14 सहस्र रक्षगण रणकंदना केले रामे. आणि प्रभू रामचंद्रा बरोबर ना असणारा सैन्य ना असणारा रथ आहे ना असणारा घोडा आहे. त्या ठिकाणी एकला एक असणारा पायी चालणारा वीर म्हणजे त्या ठिकाणी आहे. आणि एवढा असणारा पायी चालणारा वीर असताना त्या ठिकाणी म्हणजे खर दूषण त्रिशरा म्हणजे त्या ठिकाणी जनस्थानाच्या ठिकाणी मारले गेले. एवढा पराक्रम म्हणजे एकल्या एक असणाऱ्या प्रभू रामचंद्राने म्हणजे केलाय. कबंध निर्दळीला बळी वाणी निर्दळीला वाळी सुग्रीवा मीनला त्या जवळी वानरदळा समवेत. मग असणारा त्या ठिकाणी म्हणजे कबंध नावाचा राक्षस होता, त्यालाही त्या ठिकाणी मारलं गेलं. राजा सुग्रीवा बरोबर वैर केलेला असणारा त्याचा भाऊ वाली होता म्हणजे किष्किंधेचा राजा, त्याचाही काटा त्या ठिकाणी काढला. असणाऱ्या वालीनं रामाबरोबर वैर त्या ठिकाणी पत्करलं, त्याचाही काटा त्या ठिकाणी रामाने काढला. पण असणारा सुग्रीव म्हणजे असणाऱ्या रामाला शरण त्या ठिकाणी गेला.
म्हणून म्हणले असणाऱ्या रामाने म्हणले त्या असणाऱ्या शरण आलेल्या सुग्रीवाला सर्व सेने सहित त्या ठिकाणी अभयदान दिलं. त्या माझीला हनुमंत एक लंका जाळणी निशंक गांजनिया दशमुख लाविला धाक राक्षसा. आणि त्याच सुग्रीवाच्या सैन्यामध्ये वानर सैन्यामध्ये असणारा हनुमंत एक असणारा श्रेष्ठ आहे म्हणजे निर्भयी असणारा हनुमंत आहे त्या ठिकाणी. तोच म्हणजे एकला एक हनुमंत लंकेच्या ठिकाणी आला आणि असंख्य राक्षसाचा अंत त्या ठिकाणी केला. इंद्रजिताला त्राही त्राही करून सोडलं. राजा रावणाला अपमानित त्या ठिकाणी केलं. अनेक राक्षसाला धाक लावून हनुमंत गेलेला आहे. येथे आली रघुनाथ कोण साहेला शर संपात होय राक्षसांची कुळघात लंकानाथ अविवेकी. मग एका असणाऱ्या वानर रूपी हनुमंतानं त्या ठिकाणी एवढा पराक्रम केलेला आहे. तो माघारी गेलेला आहे. तो जर असणाऱ्या रामाला घेऊन म्हणजे या ठिकाणी आला तर त्या रामाच्या असणाऱ्या भात्यातून एक बाण त्या ठिकाणी सुटला तर कोण म्हणजे तिथं असणारं निवारण म्हणजे त्या रामाच्या बाणाचं करणार आहे. एक जण सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी शिल्लक राहणार नाही. अति गर्वी दशानन माझी नायके शिकवण तुझे मानितो वचन हित संपूर्ण उपदेशी. म्हणून बिभीषणजी एवढा असणाऱ्या कुलाचा क्षय होण्याची वेळ त्या ठिकाणी आलेला आहे. राजा रावण असणाऱ्या बाळाच्या धनाच्या उन्मत्त त्या ठिकाणी झालेला आहे. गर्भामध्ये त्या ठिकाणी बुडून गेलेला आहे. म्हणून म्हणजे मी असणार ज्ञान त्या ठिकाणी शिकवायला गेले तर तो बी म्हणजे माझं बोलणं त्या ठिकाणी ऐकत नाही. तुझं तरी म्हणजे त्या ठिकाणी शब्द मानील म्हणजे तुझं त्या ठिकाणी ऐकील म्हणून म्हणजे तो असणारी समजूत म्हणजे राजा रावणाला घालावी. श्रीरामार्पणी सीता सख्य करावे श्री रघुनाथा तेने कल्याण लंकानाथा आणि समस्त राक्षसा. मग बिभीषणजी तुमचं असणारं बोलणं म्हणजे राजा रावण त्या ठिकाणी ऐकल म्हणजे तेवढाच विश्वास आहे. तुम्ही जावा राजा रावणाकडे. राजा रावणाची भेट घ्या आणि त्याला सांगा म्हणजे की असणाऱ्या ज्या प्रभू रामचंद्राची सीता म्हणजे कांता असणारी चोरून त्या ठिकाणी आणलेली आहे ती कांता म्हणजे रामाला त्या ठिकाणी परत करा. याच्यातच म्हणजे असणार हित आहे म्हणजे आपलं. ऐसी देता शिकवण रावण करेल अपमान तोही सावणे आपण हित संपूर्ण उपदेशी. मग बिभीषणजी म्हणले कदाचित म्हणजे तुम्ही हे असणार ज्ञान म्हणजे सांगण्यासाठी राजा रावणाकडे जाचाल. रामाची सीता रामाला परत कर म्हणल्यावर म्हणजे राजा रावणाची तळपायाची आग म्हणजे त्या ठिकाणी मस्तकात जाईल आणि तुम्हाला बी म्हणजे त्या ठिकाणी नाही ती बोलल तुमच्या अंगावर मारायला धावल. तुम्हाला नाही ती त्या ठिकाणी अपमानित करील. तर म्हणजे तुम्ही असणारा धीर सोडू नका. त्या ठिकाणी भांडण तंटा करू नका. राजा रावणाचं बोलणं म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही सहन करा म्हणजे त्या ठिकाणी कैकसी माता बिभीषणजीला सांगू लागलेली आहे. विभीषणा तुझा परम शांती सर्वता क्रोध नये चित्ती करोनी अपमान निवृत्ती लंकापती उपदेशी. मग म्हणले बिभीषणजी तुम्ही असणाऱ्या शांतीचा सागर आहात. शांतीदाता असणारे बिभीषणजी तुम्ही म्हणले त्या ठिकाणी आहात. म्हणले अखंड असणारी शांती म्हणजे तुमच्या जवळ आहे. म्हणून म्हणले राजा रावणानं जरी अपमान त्या ठिकाणी केला तर त्या अपमानाला प्रत्युत्तर न देता असणाऱ्या शांतीच्या मार्गाने तो सहन त्या ठिकाणी करा आणि असणारा म्हणजे आपल्या परीनं राजा रावणाला म्हणजे शिकवण द्या. ऐसे बोलणी वचन उकसा बुकसी करी रुदन माझे वाचवी संतान अनन्य शरण या लागी. असणारा त्या ठिकाणी एवढं असणाऱ्या बिभीषणजीला सांगितलं. मोठमोठ्यानं दुःख करून त्या ठिकाणी कैकसी माता रडू लागल्या. बिभीषणजीच्या पुढे पदर पसरून त्या ठिकाणी बोलू लागलेले आहेत. बिभीषणजी माझं असणारं म्हणजे त्या ठिकाणी पोटचा गोळा संतान आहे. त्या ठिकाणी माझ्या असणाऱ्या मुलाचा जीव वाचवायचं तुमचंच म्हणजे काम आहे. त्या ठिकाणी बिभीषणजी असणारा म्हणजे कैकसी मातेचा सावतर मुलगा आहे. त्या ठिकाणी राजा रावणाची सख्खी माता असणारी कैकसी आहे आणि बिभीषणजीला असणाऱ्या मुलाचं दान त्या ठिकाणी मागण्यासाठी कैकसी माता हात जोडून त्या ठिकाणी रडू लागलेले आहे. बिभीषणजी मी तुम्हाला शरण त्या ठिकाणी आले. तुम्ही माझं असणारं बोलणं सत्य त्या ठिकाणी करा. माझ्या मुलाचा जीव त्या ठिकाणी वाचवा. ऐकोणी मातेचे वचन बिभीषणे वाहिले प्राण प्राणांता सावणे अपमान हित सांगेन लंकेशा. मग त्या ठिकाणी आई एवढं दुःख त्या ठिकाणी करू लागली. बिभीषणजीला त्या ठिकाणी थोडं कळवळा आलं आणि सांगितलं गेलं हे आई तू असणारं मनाच्या ठिकाणी दुःख करू नकोस. मी माझ्या असणाऱ्या मार्गाने माझ्या पद्धतीने मी असणाऱ्या राजा रावणाला शिकवण त्या ठिकाणी देईन.
आणि राजा रावणाची असणाऱ्या राजा रावणाला शिकवण देत असताना जर राजा रावण माझ्या अंगावर धावून आला, मला अपमानित त्या ठिकाणी केलं, तर तो बी अपमान त्या ठिकाणी सहन करीन, तू चिंता करू नको म्हणून मातेला असणारा विभीषणजी त्या ठिकाणी बोलू लागले. रावण हिताशी कविता सीता सन्निपात लंकानाथा करू धावेला माझे गाता शरण रघुनाथा मी होईन. मग विभीषणजी म्हणू लागले, आई म्हणले तुम्ही असणारी काळजीच करू नका, चिंता करू नका, मी असणाऱ्या राजा रावणाला म्हणले त्या ठिकाणी सांगण्यासाठी जाईन, ज्ञान त्या ठिकाणी सांगून उपदेश त्या ठिकाणी करीन. आणि रामाची सीता रामाला परत द्या म्हणल्यावर जर राजा रावणाला राग त्या ठिकाणी आला, राग कशामुळे येईल, असणाऱ्या परस्त्रीचा अभिलाष त्या ठिकाणी झालेला आहे, सीता सन्निपात राजा रावणाला त्या ठिकाणी झालेला आहे, त्याच्यामुळे राजा रावण जर मला त्या ठिकाणी मारायला आला, अपमान त्या ठिकाणी केला, तर तो सहन त्या ठिकाणी करेन. आणि शेवटी म्हणले नाहीच ऐकलं तर मी असणाऱ्या प्रभू रामचंद्राला शरण म्हणले त्या ठिकाणी जाईल. तू श्रीरामा निघालिया शरणा तुझे नि माझा कुसवा धन्य तुझे नि रावणा कृत कल्याण वंशवर्धन तुझे नि. लगेच असणाऱ्या कैकसी माता विभीषणजीला सांगू लागल्या. विभीषणजींनी सांगितलं राजा रावणानं नाही ऐकलं, मला अपमान त्या ठिकाणी केला, तर राजा रावणाला प्रत्युत्तर न देता मी विभीषणजीला शरण त्या ठिकाणी जाईन. असं बोलणं कैकसी मातेनं ऐकलं गेलं. कैकसी माता म्हणू लागल्या धन्य धन्य असणाऱ्या विभीषणा, तू जर असणाऱ्या रामाला शरण गेलं तर राजा रावणामुळे नाही पण तुझ्यामुळे तरी माझी असणारी कूस त्या ठिकाणी धन्य होईल, राक्षस कुळी धन्य त्या ठिकाणी होईल. म्हणून असणारी कैकसी माता विभीषणजीला बोलू लागल्या. श्रीरामासी निघाल्या शरण त्याचे निकुळ पवित्र पूर्ण त्याचे निधरा सुख संपन्न तीर्थ पावन त्याचे नि. म्हणून कैकसी माता त्या ठिकाणी सांगू लागल्या असणाऱ्या कुटुंबामध्ये असणाऱ्या कुळामध्ये एक जर साधक म्हणजे असणाऱ्या भगवंताला शरण त्या ठिकाणी गेला, भगवंताशी लीन झाला, परमार्थाचा मार्ग एका जरी असणाऱ्या साधकानं कुळामध्ये त्या ठिकाणी धारण केला तर तो साधक संपूर्ण कुळाचा उद्धार त्या ठिकाणी करतोय. म्हणून विभीषणजी तुम्ही जर असणाऱ्या रामाला शरण त्या ठिकाणी गेला, राक्षस कुळी धन्य त्या ठिकाणी होईल. शरण निघाल्या श्री रघुनाथा कृतार्थ होय त्याची माता त्याचे निपूर्वजा होय सुखरूपता उद्धरी समजता समागमे. आणि जो साधक राम भजनामध्ये लीन झाला, भक्तीच्या मार्गाला त्या ठिकाणी लागला, साधू संतांची संगत त्या ठिकाणी केली, ज्या मातेने त्या साधकाला जन्म दिला त्या असणारी माता सुद्धा धन्य धन्य त्या ठिकाणी आहे. म्हणून असणाऱ्या विभीषणजी तू जर रामाला शरण त्या ठिकाणी गेला तर कुळच नाही, मी माता म्हणून जी तुझी असणारी आहे त्या ठिकाणी त्यावेळेस माझा मी असणारी धन्य धन्य त्या ठिकाणी होईल. म्हणून विभीषणजीला असणारी कैकसी माता बोलू लागल्या. त्याच्याने सुखरूप संसार त्याच्याने सुखी सुरवर त्याच्याने सुखी चराचर जय श्री रामचंद्र सेविती. आणि जो असणारा साधक म्हणजे त्या ठिकाणी भगवंताच्या मार्गाला लागला, भगवंता प्राप्तीची आस त्या ठिकाणी झाली, मोक्षाच्या मार्गाला त्या ठिकाणी लागला गेला, त्या साधकाच्या असणाऱ्या मातेला आनंद तर होतोय, पण म्हणजे त्या साधकाच्या असणाऱ्या कुळामध्ये जी काही असणारे पितर आहेत, जे काही पूर्वज आहेत, ते सुद्धा त्या ठिकाणी समाधानी होतात, ते सुद्धा आनंदी त्या ठिकाणी होतात, ते सुद्धा पावन त्या ठिकाणी होतात. आणि एवढंच नाही, 33 कोटी देवालाही त्या साधकाचा हेवा त्या ठिकाणी वाटतो, आनंद त्या ठिकाणी होतो. एवढं म्हणजे रामभक्तीमध्ये असणारा देह अर्पण केल्याबरोबर एवढं पुण्य असणाऱ्या कुळाला त्या ठिकाणी प्राप्त होतं. श्रीरामाची निघाल्या शरण स्वप्नप्राय जन्म मरण कळी काळा घाली लोटांगण श्रीरामचरण सेविल्या. आणि असणाऱ्या एखाद्या साधकानं म्हणजे त्या ठिकाणी कायनं वाचन मनन त्या ठिकाणी भगवंताला अर्पण त्या ठिकाणी देह केला, काया वाचा मनन, आणि अनन्य भावनेनं भगवंताला शरण त्या ठिकाणी गेला, तो जन्म मरणाच्या राट गाडग्यात अडकत नाही, जन्म मरणा विरहित त्या ठिकाणी तो साधक होतो. एवढं म्हणजे शरण आलेला असणारा भगवंत त्या ठिकाणी प्राप्ती देतो. श्रीराम रावणाचा वैरी कैकसी त्याचा द्वेष न करी ऐकोनी मातृवचन थोरी आल्हाद भारी विभीषणा. मग त्या ठिकाणी असणाऱ्या म्हणजे कैकसीच्या मुखातून प्रभू रामचंद्राचं गुणवाद त्या ठिकाणी ऐकलं गेलं आणि विभीषणजीच्या मनाला आनंद झाला. बघा म्हणजे असणारी माता असावी तर अशी, आपला मुलगा असणाऱ्या प्रभू रामचंद्राचा वैरी आहे त्या ठिकाणी,
आणि असणाऱ्या राजा रावणाचा वैरी प्रभू रामचंद्र असताना वैर्याचा गुणनवाद त्या असणाऱ्या म्हणजे शत्रूची असणाऱ्या राजा रावणाची माता म्हणजे वैर्याचा गुणनवाद त्या ठिकाणी करते. म्हणजेच असणाऱ्या त्या ठिकाणी मुलाची आस्था न धरता खरा भगवंत कशात आहे हे ज्या मातेने त्या ठिकाणी जाणलं गेलं, या मातेच्या मुखातून वचन बिभीषणजीने ऐकलं गेलं आणि बिभीषणजीलाही अतिशय आनंद मातेविषयी झाला. निर्मत्सर मातृवचन त्याने बिभीषणा हरिक पूर्ण मस्तकी वंदनी तिचे चरण लोटांगण घातले. मग आपल्या असणाऱ्या मुलाचा वैर्य आहे, आपण त्या असणाऱ्या वैर्याचं कसं गुणनवाद त्या ठिकाणी गावं असं असणाऱ्या कुठल्याही मातेला त्या ठिकाणी वाटल. पण असणारा निर्मत्सर त्या ठिकाणी न करता हेवा वाटावा असं गुणनवाद असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं कैकशी मातेनं त्या ठिकाणी केलं. बिभीषणजीने ऐकलं गेलं. बिभीषणजीला अतिशय आनंद त्या ठिकाणी झाला. असणाऱ्या कैकशी मातेच्या चरणावर साष्टांग लोटांगण बिभीषणजीने त्या ठिकाणी घातलं. सांगितलं, माई या तुझ्या या देहाला असणारी चिंता त्या ठिकाणी लागून घेऊ नकोस. मी असणार सर्व काही व्यवस्थित त्या ठिकाणी करण. अभयदान असणाऱ्या कैकशी मातेला बिभीषणजी देऊ लागले. मातृवचना माबळी ओरवणी कृतांजळी हरिके निघाला रावणाजवळी जनक पाळी सोडवावया. मग असणाऱ्या मातेचं वचन बिभीषणजीने ऐकलं गेलं. आईच्या समोर दोन्ही हात त्या ठिकाणी जोडले. कृतांजली असणारी नम्र असणार त्या ठिकाणी बिभीषणजी झाले. आईच्या समोर हात जोडलं. आईच्या चरणाचा स्पर्श त्या ठिकाणी केलं. चरण वंदन त्या ठिकाणी केलं. प्रभू असणाऱ्या राजा रावणाला 4 गोष्टी समजूतदारीच्या सांगण्यासाठी बिभीषणजी जाऊ लागले. जाता दे कोणी बिभीषण माता करी निंबन तुझी कीर्ती होईल पावन सुख संपन्न तू होसी. आणि आईचं दर्शन केलं, चरण वंदन केलं. असणारे बिभीषणजी म्हणजे राजा रावणाला उपदेश करण्यासाठी जात असताना मातेनं बघितलं गेलं. बिभीषणजीच्या मस्तकावर हात त्या ठिकाणी ठेवला. कृपेचा हात ठेवला ना आशीर्वाद वचन त्या ठिकाणी कैकशी माता बोलू लागल्या. बिभीषणजी त्रैलोक्यात तुमची असणारी कीर्ती त्या ठिकाणी होवं आशीर्वाद दिला. माता आशीर्वचन गोष्टी त्याने बांधिली शकुन गाठी. मग निघाला उठाउठी घ्यावया भेटी लंकेशा. ज्या वेळेस मातेनं मस्तकावर हात ठेवून त्या ठिकाणी त्रैलोक्यात असणारी कीर्ती त्या ठिकाणी होईल पावन असणारे बिभीषणजी तुम्ही वचल असा आशीर्वाद त्या ठिकाणी दिला. तो आशीर्वाद बिभीषणजीने ऐकला. मनाच्या ठिकाणी शुभ वचन त्या ठिकाणी मानलं गेलं. आणि आईचं दर्शन घेऊन राजा रावणाच्या भेटीसाठी बिभीषणजी निघू लागले. इंद्रजित अतिकाय पुत्र दोन्ही सभा शोभत प्रधानी रावण बैसला सिंहासनी येता देखोनी बिभीषण. असणारे बिभीषणजी राजा रावणाकडे आलेले आहेत. राजा रावण सभास्थानी त्या ठिकाणी बसलेला आहे. समोर असणारा इंद्रजित आहे. अतिकाय नावाचा मुलगा आहे. सर्व असणारे सेनापती प्रधान मंडळी त्या ठिकाणी बसलेले आहेत. आणि समोर बिभीषणजी आलेला राजा रावणानं पाहिलं गेलं. रावण देवणी सन्मान अतिप्रीती बिभीषण देवणी आहे. उठिले समस्ते राजकुमार उठिले प्रधान चतुर बिभीषण होणे एकाग्र केला नमस्कार रावणा. मग त्या ठिकाणी बिभीषणजी सभेच्या समोर आलेले आहेत. प्रधान सेनापती इंद्रजिता सहित अतिकायानं त्या ठिकाणी पाहिलं गेलं. काका आले म्हणून त्या ठिकाणी सर्वजण उठले गेले. असणाऱ्या त्या ठिकाणी बिभीषणजीला मान सन्मान देण्यासाठी सर्व सेना प्रधान त्या ठिकाणी उठून उभा राहिले. असणाऱ्या राजा रावणाच्या समोर बिभीषणजीची स्वारी आली. दादाला बघितलं, राजा रावणाला बघितलं गेलं. थोरला भाऊ राजा रावण आहे. नीती नियमानं असणाऱ्या त्या ठिकाणी बिभीषणजींनी साष्टांग नमस्कार भावाला त्या ठिकाणी आणि घातला गेला. रावणे देवणी सन्मान अतिप्रीती बिभीषण देवणी आहे मासन आपण समान वैसविला. मग आपला भाऊ आलेला आहे. राजा रावणानं पाहिलं गेलं. मान सन्मान आदरातिथ्य असणारा राजा रावण बिभीषणजीचा त्या ठिकाणी करू लागलेला आहे. आपल्या जोडीचं असणारं सोन्याचं सिंहासन बाजूला त्या ठिकाणी आणवलं गेलं. आणि त्याच सोन्याच्या सिंहासनावर बिभीषणजीला त्या ठिकाणी मान सन्मानानं त्या ठिकाणी बसवलं. असं असणार त्या ठिकाणी राजा रावण पुढे काय त्या ठिकाणी बिभीषणजीला बोलू लागले. रावण सांगे बिभीषण समस्त मिळाले प्रधान रक्षास आले दुर्धर विघ्न केले कंदन हनुमंते. मग बिभीषण
बिभीषणजीला आपल्या असणाऱ्या शेजारी राजा रावणानं बसवून घेतलं आणि राजा रावण बोलू लागला, दादा बिभीषणजी म्हणजे आपले असणारे सगळे प्रधान सेनापती म्हणजे जी काही शिल्लक राहिलेले आहेत ते आलेले आहेत, भयभीत अवस्था आहे त्या ठिकाणी, एवढं म्हणजे लंकेवर असणारं संकट त्या ठिकाणी आलेलं आहे, दारुण संकट आलेलं आहे, सगळ्या राक्षसाचा अंत त्या ठिकाणी होऊ लागलेला आहे, त्यामुळं सगळी असणारी सेना प्रधान त्या ठिकाणी गर्भगळीत झालेली आहे, असा असणारा राजा रावण बिभीषणजीला बोलू लागलेला आहे. ब्रह्मयाच्या ब्रह्मसनी दोषमशका वृश्चिक श्रेणी समस्त व्याकुळ लंका भोणी स्वस्त कोणी असेना. मग म्हणली त्या ठिकाणी असणारा म्हणजे सगळी म्हणली असणारी भयभीत झालेली आहे, ब्रह्मदेवाच्या असणाऱ्या ब्रह्मसदना समोर म्हणजे असणारं सगळं म्हणजे त्या ठिकाणी देवगण असावं. काय होती पहिलं काय मला कळणार नाही. ब्रह्मदेवाच्या कुळातली लंका, पण लंकेमध्ये मुंगी. मग म्हणजे ही आपली असणारी लंका म्हणजे ब्रह्मदेवाने निर्माण केलेली आहे, आपण सगळी म्हणजे असणाऱ्या ब्रह्मदेवाच्या कुळातली म्हणजे त्या ठिकाणी आहोत. एवढ्या पावन कुळातील असताना म्हणजे त्या ठिकाणी एवढं दुर्धर संकट त्या ठिकाणी आलंय, याचा धाक म्हणजे सगळ्यांनी त्या ठिकाणी घेतलाय, सगळी भीती आहे म्हणजे सगळ्याच्या मनात. बिभीषणजीला राजा रावण सांगू लागलेला आहे, हनुमंत ख्याती केली भारी हा भूता लंका नगरी सर्प उठिले अग्निहोत्री जय होणी आणली. हनुमंत ख्याती केली भारी हा भूत लंका नगरी सर्प उठिले अग्निहोत्री हरिद्रव्या माझारी पिपिलिका. मग म्हणजे त्या ठिकाणी एकला एक म्हणजे हनुमंत नावाचं वानर त्या ठिकाणी आलंय, सगळ्याला म्हणजे गांजलंय, त्रासून त्या ठिकाणी सोडलंय, म्हणून म्हणजे याचा धाक म्हणजे राहिलेल्या सगळ्या सेनेनं त्या ठिकाणी घेतलेला आहे, आणि लंकेचं दहन त्या ठिकाणी केल्यामुळे असणाऱ्या पाताळाच्या ठिकाणी असणारं नागकुळ आहे ते सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी भयभीत झालेलं आहे, आणि असणाऱ्या म्हणजे हरिद्रव्य असणाऱ्या हराळीच्या पुंजीमध्ये राहणाऱ्या ज्या असणाऱ्या मुंग्या आहेत त्या मुंग्या सुद्धा असणाऱ्या भीतीनं त्या ठिकाणी गर्भगळीत म्हणजे झालेल्या आहेत. जाणोनी भविष्याची गती हित सांगे रावणाप्रती जय होणी आणली सीता सती विघ्नांची ख्याती तय होणी. मग एवढा राजा रावणाचं बोलणं त्या ठिकाणी ऐकलं गेलं. बिभीषणजी बोलू लागले, दादा एवढं संकट का आलं म्हणजे आपल्या असणाऱ्या लंकेवर, काय एवढं सैन्य हतबल त्या ठिकाणी झालं, पाताळाच्या ठिकाणचं नागकुळ एवढं हडबडीत का झालं, त्या ठिकाणी मुंग्याला सुद्धा भेदरा त्या ठिकाणी का लागला गेला. ऐक दादा म्हणले, ज्या वेळेस तो असणाऱ्या जगाचा करता करविता अखिलकोटी ब्रह्मांडाचा नायक प्रभू रामचंद्र या रामाची असणारी कांता म्हणजे त्या ठिकाणी सत्य पतिव्रता असणारी सीता मौर्य हारून म्हणजे त्या ठिकाणी आणली, चोरून आणली, तेव्हापासून म्हणजे एवढी संकट म्हणजे आपल्या असणाऱ्या लंकेवर त्या ठिकाणी आले ते बिभीषणजी सांगू लागले. मी कनिष्ठ तू तव ज्येष्ठ बुद्धी सांगो नय स्पष्ट विघ्नाले अति अनिष्ट विचार श्रेष्ठ विचारी. मग असणारे बिभीषणजी म्हणू लागले, दादा तुम्ही असणार माझ्यापेक्षा असणार ज्येष्ठ आहात, थोरला आहात, आणि मी असणारा लहान आहे म्हणजे दाखल्यानं मोठ्याला ज्ञान कदापिही त्या ठिकाणी शिकवायचं नसतं, म्हणून म्हणजे मी काही जास्त त्या ठिकाणी सांगत नाही. माझ्या मनाला वाटलं ती बोलतो. असणारा म्हणजे सीतेला चोरून म्हणजे लंकेच्या ठिकाणी आणलं, तेव्हापासून विघ्न त्या ठिकाणी आली, म्हणून म्हणजे दादा मी काही जास्त ज्ञान म्हणजे तुमच्या समोर पाजळणार नाही, पण तुम्ही म्हणजे योग्य तो विचार तुमच्या मनाला योग्य ते वाटतं त्याचा विचार म्हणजे करावा. एकले श्रीरामाचे वाढणारा मारिले असंख्य निशाचर विध्वंसिले लंकापुर तुम्ही समग्र असताही. मग बिभीषणजी सांगू लागले, असणारे दादा म्हणले ऐका, एकला एक असणाऱ्या प्रभू रामचंद्राचा असणारा दास सेवक आहे, असणारा वानर म्हणजे त्या ठिकाणी हनुमंत आहे, एकला एक लंकेत आलं, तुमच्याकडे एवढी सेना प्रजा असणारे प्रधान त्या ठिकाणी आहेत, एवढं सगळं बलिष्ठ त्या ठिकाणी असताना शूरवीर त्या ठिकाणी असताना म्हणजे सगळ्याला हातबल केलंय, म्हणजे त्या ठिकाणी गांजून सोडलंय, म्हणजे सगळ्याला त्राही त्राही करून सोडलंय, असंख्य राक्षसाचा काटा म्हणजे त्या ठिकाणी एकल्या एका हनुमंतानं त्या ठिकाणी काढलाय. ही तुमच्या समोरच घडलंय, म्हणजे एवढी लोक असताना एकल्या एका हनुमंतानं म्हणजे एवढं गांजलं. दादा जरा विचार कर, तुमचे माथा देवणी पाहो मारिला क्षमा पाहो
संदेह केला दाहो लंकेचा. एवढंच नाही दादा म्हणजे तुम्ही एवढं म्हणजे श्रेष्ठ त्या ठिकाणी असताना तुमच्या मस्तकावर पाय देऊन म्हणजे तुमचा लाडका मुलगा म्हणजे अकया कुमारचा काटा त्या ठिकाणी काढला. एवढं देवाला जग असणाऱ्या इंद्रजितानं गाजलं, त्या देहात असणाऱ्या इंद्रजिताला सुद्धा त्राही त्राही करून म्हणजे त्या ठिकाणी सोडलं. एवढेच नाही, सगळ्याला त्रासून म्हणजे लंकेचं दहन म्हणजे एकला एका म्हणजे हनुमंतानं त्या ठिकाणी करून गेलाय. दादा आता तरी सावध हो. तुम्ही असता समग्र कोणाने धर्मेची वाढणारा, कैसनी जिंकवेला श्रीरामचंद्र पुढे विचारा तो कैसा. दादा दादा जरा विचार कर. एवढे बलाढ्य तुम्ही या ठिकाणी वीर असताना म्हणजे कुणाच्याही बापाला म्हणजे तो हनुमंत त्या ठिकाणी ऐकला नाही. एकला एक झाडाचा पाला खाऊन जीवन जगणारं वानर आहे म्हणजे त्या ठिकाणी ती वानर म्हणजे तुम्हाला आकळता आलं नाही. आणि त्याच असणाऱ्या वानराचा, त्याच हनुमंताचा असणारा स्वामी प्रभू रामचंद्र जर म्हणजे इथं आला तर हाय का तुमच्या अंगात म्हणजे त्याच्याबरोबर युद्ध करायचं? कोण म्हणजे पुन्हा निवारण करेल? वैर करिता श्री रघुपती राक्षस कुळा आली शांती, उपाव सांगे ना तदर्थी स्वार्था परमार्थी उपयोगी. म्हणून दादा ऐक म्हणजे असणाऱ्या ज्या वेळेस असणाऱ्या प्रभू रामचंद्र बरोबर वैर त्या ठिकाणी केलं त्या वेळेपासून म्हणजे असणाऱ्या लंकेवर म्हणजे शांती होण्याची वेळ म्हणजे त्या ठिकाणी आली. सगळ्याची शांती व्हायला लागली, सगळ्याचा नायनाट त्या ठिकाणी व्हायला लागला. म्हणून म्हणजे असणाऱ्या राजा रावणा दादा म्हणजे असणारं आपलं हित कशात, ह्या कुळाचा नाश होण्यापासून म्हणजे त्या ठिकाणी बचाव कसा होईल आणि तुमची बी सुटका म्हणजे त्या ठिकाणी कशी होईल, जी राहिलंय ते आपल्याला त्या ठिकाणी कसं प्राप्त होईल याच्या विषयीची माहिती म्हणजे राजा रावणा सांगतो. ऐक. तुवा चोरणी आणि सीता तया अपराधा प्रायश्चित्ता, मी सांगेन लंकानाथा ते तुवा तत्वता करावे. मग बिभीषणजी सांगू लागले दादा तू असणारा म्हणजे प्रभू रामचंद्राची कांता म्हणजे त्या ठिकाणी सीता चोरून आणली म्हणून म्हणजे असणारा अपराध तू त्या ठिकाणी केलेला आहे. ती काही येऊन तुझ्या घरातलं म्हणजे धन चोरून नेलं किंवा तुला त्रास त्या ठिकाणी दिला नव्हता. तू स्वतःहून त्या ठिकाणी गेला, त्या रामाची असणारी पत्नी चोरून त्या ठिकाणी आणली. हा असणारा श्रेष्ठ अपराध म्हणजे त्या ठिकाणी तुझ्या हातून घडलेला आहे. तेव्हापासून विघ्न येऊ लागलं. येणे तुझा मुक्ती मुक्ती, येणे तुझा यश कीर्ती, येणे तुझी आकुळा विश्रांती, जाण निश्चिती लंकेशा. म्हणून म्हणले असणाऱ्या दादा म्हणजे ज्या असणाऱ्या रामाची कांता चोरून आणली त्या रामाची कांता रामाच्या रामाला परत त्या ठिकाणी देऊन टाका. त्याच्यामुळं म्हणजे तुमच्या जवळ अखंड असणारी मुक्ती मुक्ती म्हणजे त्या ठिकाणी रहिवास करील. तुमच्या असणाऱ्या कुलाचा नाश त्या ठिकाणी होईल, धर्माचं रक्षण त्या ठिकाणी होईल आणि राजा रावणा राहिलेल्या तरी जीवाला त्या ठिकाणी मुक्ती म्हणजे प्राप्त होईल. राजा रावणा तुला सुद्धा सुख त्या ठिकाणी प्राप्त होईल. याच्यातच राजा रावणा राक्षस कुळीचं हित त्या ठिकाणी आहे. म्हणून असणाऱ्या राजा रावणाला बिभीषणजी उपदेश करू लागलेले आहे. सगळ्या पापांचे प्रायश्चित्त नाम स्मरावे रघुनाथ, तो तुवा सेविला सीताक्रांत सुख स्वार्थ पावसी. मग त्या ठिकाणी असणारं म्हणजे ह्या रामाबरोबर म्हणजे वैर त्या ठिकाणी सोडून दे. अखंड असणाऱ्या त्या ठिकाणी भगवंताचं चिंतन त्या ठिकाणी कर आणि ज्या वेळेस भगवंताचं चिंतन त्या ठिकाणी करशील तेव्हा सर्व सुख असणाऱ्या तुझ्या पायाशी लोळण त्या ठिकाणी घेतील. राक्षस कुळीचा असणारा उद्धार त्या ठिकाणी होईल. सगळ्याची असणारी त्या ठिकाणी शांतता म्हणजे सगळ्याला वाटेल दादा तुझं ही सुख त्याच्यातच त्या ठिकाणी आहे. त्या रामाचं भजन दादा तू कर. अंगी आदळल्याही विघ्न उपाय न सांगती प्रधान, विचारी प्रवेशेन त्याचे मन धरण मौन राहिले. मग त्या ठिकाणी असणारं बिभीषणजी सांगू लागले दादा एवढं संकट आलंय म्हणजे तू बी डोळ्यानं बघतोय, सगळी सेना प्रधान डोळ्यानं त्या ठिकाणी बघत्यात, पण म्हणजे एक तरी प्रधान म्हणजे तुझ्या जवळ आलाय का म्हणजे आता तरी युद्ध थांबवा, त्या रामाला शरण जावा, आपलं असणारं कुल त्या ठिकाणी रामाबरोबर मैत्री करून वाचवा. सगळ्याला माहिती आहे, सगळी जण बघते ती, पण कोण सुद्धा म्हणजे हिताचं वचन म्हणजे त्या ठिकाणी सांगायला येत नाही. राजा रावणा आता तरी सावध हो. देखोनी कपीचा युद्ध प्रभाव, पळाली त्यांच्या बळाची भाव,
निमाला वाटिवेचा गर्व परमसंदेवा प्रधाना. मग म्हणले त्या ठिकाणी एवढं म्हणले पहिल्यांदा हनुमंत आलेला, हनुमंताच्या अंगाचं बळ त्या ठिकाणी बघितलं. अंगात असणाऱ्या हनुमंताच्या अंगी असलेलं सामर्थ्य ताकद त्या ठिकाणी बघितली गेली. सगळ्या प्रधानाची ताकद म्हणजे त्या ठिकाणी पळून गेलेली आहे. सगळी हीन धीन त्या ठिकाणी झालेली आहेत. निर्बळ म्हणजे सगळे प्रधान सेनापती त्या ठिकाणी झालेले आहेत. म्हणून म्हणजे त्यांना काहीच म्हणजे त्या ठिकाणी बोलवणं नसं झालं. गर्भगळी झालेली राक्षस सेना आहे. श्रुतदृष्ट हनुमान चिन्ह तुझं मी सांगितले ओण न सांगता न राहावे जाण सखेपण आम्ही तुम्हा. म्हणून बिभीषणजी सांगू लागलेले आहेत राजा रावणा एवढं जवळचं म्हणजे आपलं नातलग असणार सेना प्रधान आहे म्हणजे कुणी सुद्धा तुला त्या ठिकाणी सांगितलं नाही म्हणजे हित वचन. पण म्हणजे मी असणारा कसा का होईना, पण म्हणजे माझा असणारा भाऊ आहे. भावाच्या नात्यानं मला असणारी कीव म्हणजे दादा तुझी त्या ठिकाणी आली. आणि आपलं असणारं हित कशात हे माझ्या मनाला जे वाटलं ते म्हणजे दादा तुझ्यापाशी म्हणजे त्या ठिकाणी आलो. मला राहवलं नाही दादा. तुझ्या विषयी कळवळा त्या ठिकाणी आला. आपल्या डोळ्यासमोर भावाचं वाटोळं होतंय म्हणल्यावर मला असणारा कळवळा त्या ठिकाणी आला. 4 गोष्टी हिताच्या सांगाव्या म्हणून दादा मी तुझ्यापाशी आलो. बिभीषणजी राजा रावणाला बोलू लागले. यावरी पुढील कार्यार्थ राय पाहुणी हिताहित दृढ करावा इत्यर्थ स्वार्थ परमार्थ जेने साधे. मग बिभीषणजी सांगू लागले माझ्या मनात होतं तेवढं म्हणले मी दादा तुला सांगितलं. हितून पुढे म्हणले माझ्या बोलण्याचा विचार करावा, त्याच्या सारासार त्या ठिकाणी काढावा. आपलं हित कशात आहे, आपलं असणारं त्या ठिकाणी राक्षस कुल कसं वाचल याच्यावर तुम्ही सारासार विचार त्या ठिकाणी करावा. आणि लंकेचा राजा असणाऱ्या रावणाने दादानी याच्यावर मार्ग त्या ठिकाणी काढावा. सारासार विचार करून योग्य तो मार्ग त्या ठिकाणी निवडावा. बिभीषणजींनी राजा रावणाला सांगितलं. ऐकोनी बिभीषणाचे वचन संतोषला दशानन प्रधानावरी कोपायमान अति उद्विग्न स्वयं झाला. मग बिभीषणजींनी सांगितलं होतं दादा एवढं नुकसान व्हायला लागलं, एवढी हानी व्हायला लागली, एवढी पुढची लेकरं सुद्धा चालली मरू मरू, तरी म्हणजे एक बी प्रधान सेनापती आला नाही दादा. हिताच त्या ठिकाणी सांगितलं नाही. हे बिभीषणजीचा उपदेश त्या ठिकाणी राजा रावणानं ऐकला गेला. भावाला आपल्या विषयी कळवळा हे राजा रावणाला पटलं गेलं. आणि राजा रावणाला बिभीषणजीचं बोलणं ऐकून आनंद वाटला, त्या ठिकाणी सुख वाटलं. आणि पुन्हा असणाऱ्या मनामध्ये विचाराचा पालट राजा रावणाच्या त्या ठिकाणी झालं. प्रधानाकडे बघितलं गेलं, सेनापतीकडे बघितलं गेलं. आणि पुन्हा म्हणले असणाऱ्या प्रधान सेनापतीवर असणारा राजा रावण त्या ठिकाणी काय बोलू लागला, कसा रागावला गेला ऐका पुढं. वंदन करोने राक्षसाते लंका विध्वंसिली हनुमंते ते देखोने लंकनाते हनुमंताते मानवला. मग त्या ठिकाणी असणाऱ्या राजा रावणाने म्हणले असणाऱ्या प्रधान सेनापतीकडे बघितलं आणि बोलू लागला. एकला एक झाडाचा पाला खाणारा वानर त्या ठिकाणी आला. त्या हनुमंतानं सगळ्या लंकेचा विध्वंस त्या ठिकाणी गेला. एवढा पराक्रम लंकेत येऊन एकल्या एका वानरानं केला रे. म्हणून असणाऱ्या प्रधानाकडे बघून राजा रावण बोलू लागला. एकला एका वानरा रणरंगी वीर धीरा स्वामी काजी माशुरा दाटुका वीर मारुती. मग राजा रावण सांगू लागला बघा म्हणले असणाऱ्या स्वामीचा असणारा दास आहे. स्वामीच्या कार्यासाठी म्हणजे सर्व प्राण म्हणजे त्या ठिकाणी वेचला गेला. देहाचे असता त्या ठिकाणी स्वामीच्या कार्यापुढे बघितली नाही. एवढा अधट दाटुका वीर म्हणजे लंकेच्या ठिकाणी आला. स्वामी कार्य म्हणजे त्या ठिकाणी केलं. प्रधान सेनानी रक्षागण त्यावरी रावण कोपायमान आरक्त करून नयन कठीण वचन बोलत. मग असणारा डोळे लाल भडक झालेला, तळपायाची आग मस्तकाला गेलेली आहे. हनुमंतानं म्हणजे स्वामीच्या कार्यात म्हणजे देहाचे असता न करता म्हणजे त्या ठिकाणी सगळा जीव म्हणजे पणाला लावून कार्य केलं. असं असणाऱ्या हनुमंताचा गुणनवाद म्हणजे मुखातून राजा रावणानं केलं. प्रधानाकडे बघितलं, प्रधानावर राग त्या ठिकाणी कोपला गेला. आणि राजा रावण प्रधानाला काय त्या ठिकाणी बोलू लागला. काही काळाला माझी दुर्धर नगरी ते शोभणी अलंकापुरी सीता शुद्धी घेऊन खरी करुणी बोरी कपी गेला. अरे मला नुसतं
तर सुगडाच्या तोंडवणी म्हणलं माझ्याकडे बघत त्या ठिकाणी बसता मला असणाऱ्या ब्रह्मदेव कुळातील म्हणजे असणारी लंका नगरी आहे त्या ठिकाणी एवढं म्हणजे वाऱ्याला सुद्धा शिरकाव करता येत नाही एवढा धाक म्हणजे लंकेच्या ठिकाणी सगळ्याला म्हणजे आणि एवढ्या दुर्धर लंकेच्या ठिकाणी म्हणजे असणाऱ्या निसंशयानं म्हणजे असणारा हनुमंत त्या ठिकाणी आला लंकेचं दहन त्या ठिकाणी केलं सगळ्याला गांजून म्हणजे तुमच्या देहता म्हणजे हनुमंत निघून गेला काय करीत होता अखया दिसेना सैन्यगण तुम देखता केले कंदन जळ तुमचे काळे वदन वाटी लग्न वृथा जल्प राजा रावणाला राग आलेला सर्वांग लाल झालेला डोळे सुद्धा लाल वळत त्या ठिकाणी झालं सांगितलं माकडं मला तुमच्या समोर म्हणलं माझ्या लाडक्या मुलाचा असणारा घात म्हणजे त्या हनुमंतानं केला तेव्हा कुठं म्हणजे तुमच्या अंगातली शक्ती गेली म्हणजे नुसतं बघत त्या ठिकाणी राहिला तुम्ही काय केलं म्हणून असणाऱ्या त्या प्रधान सेनापतीवर राजा रावण रागावू लागला तुमची वाटी थोडी जाऊनी करा आडविरी ना तरी पोटी गाली सुरी वानर नगरी नागविली उठा उठा म्हणलं मी तुमच्यावर एवढा भरोसा त्या ठिकाणी ठेवला विश्वास एवढा धरला एवढा आतुरबळी वीर त्या ठिकाणी माझ्या जवळ आहे असं त्या ठिकाणी मानित होतो पण म्हणजे एवढा विध्वंस म्हणजे तुमच्या समोर म्हणजे ऐकल्या एका वानरानं त्या ठिकाणी केलं तेव्हा तुमच्या अंगातली कुठं शक्ती त्या ठिकाणी गेली का तुम्ही त्या वानराला त्या ठिकाणी अडवलं नाही माझ्या मुलाचा असणारा प्राण त्या ठिकाणी हनुमंतानं तुमच्या समोर घेतला तरी सुद्धा तुम्ही वाचवू शकला ना जावा म्हणजे तुम्ही असणारं हीन दीन त्या ठिकाणी तुमचं तोंड म्हणजे काळ करा नाहीतर एखादी आड विहीर बघून बघा नाहीतर समुद्रात जाऊन म्हणजे आपला जीव द्या एकले वानर तुम्हाला रावे त्या समोर पुढे आलिया श्रीरामचंद्र युद्धी समग्र पळाला अरे तुमची असणारी तोंड काळी करा म्हणजे तिकडे इथं एकला एक असणारा पाला खाणारा माकड म्हणजे त्या ठिकाणी आलं वानर आलं त्या वानराबरोबर म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी झुंजता आलं नाही त्या वानराबरोबर म्हणजे असणारं युद्ध त्या ठिकाणी करता आलं नाही आणि जर म्हणजे त्या दासाचा स्वामी म्हणजे त्या ठिकाणी जर हिथं आला प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आला तर तुम्ही काय त्या ठिकाणी कसं प्रत्युत्तर देणार तुमच्या अंगात ताकदच म्हणजे त्या ठिकाणी राहिली नाही म्हणून म्हणजे तुम्ही इथनं उठान कुठं तर आड विहीर म्हणजे त्या ठिकाणी करा श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः कोपला दे कोणी रावण अवघे प्रधान गण बोल लागले अंगवण 16 दान 60 टोपे कथेचं अनुसंधान विभीषणाचं बोलणं ऐकलं रावणाला राग आला रावणाला पटलं खराय विभीषण सांगते ती खराय काय चुकीचं सांगितलं त्यानं सगळं खराय एवढ्या सगळ्यांच्या समोर हनुमान आला लंका जळून गेला काय केलं या प्रधानांनी काहीच केलं नाही मग ही प्रधानच फुकटच्या पगार देतोय का मी ह्यांना पकडाय पाहिजे होतं वानर कुणीतरी एकानं तरी कुणीच पकडलं नाही माझ्या लाडक्या पोराला मारलं तेव्हा काय करीत होती ही याचा राग आला राजा रावणाला एवढी दुर्धर माझी लंका नगर आहे कळी काळ सुद्धा येईला घाबरतोय आणि तिथंही वानर आलं म्हणून राजा रावणाला भयंकर राग आला म्हणजे वानर आलं पण एवढे असताना आलं तरी तुम्ही काहीच करू शकला नाही बघितलं सगळ्यांनीच रावण रावण रागवलाय राजा आपल्यावरती रागवलाय म्हटल्यानंतर ना 16 जण रावणाचे प्रधान ते उठले आपापली ताकद सांगू लागले सप्तग्न आणि यज्ञगोपास्य यज्ञकेतू आणि दुर्धर्ष रश्मिकेतू आणि प्रभास विरूपाक्ष महाबाहू अशा पद्धतीने 16 जण त्यांची नाव आहेत वाचा वज्रदृष्ट आणि धूम्राक्ष वज्रनाभी आणि विद्युन्मुख विद्युजीवा आणि त्रिशख मेघवर्ण महामारी कुंभ आणि निकुंभ कुंभ दोहींच्या बळा नाही करावया कंटाळा ऐसे प्रधान 16 उठला पाळा सन्नद्ध अशा प्रकारचे 16 प्रधान जे ह्यांनी वाचले ते यांची नाव काय लक्षात ठेवायची राक्षसांची जाऊ दे असे असणारी राक्षस अत्यंत बलवान सामर्थ्यवान 16 प्रधान आता वाचायला येत नाही वाचायला अवघड आहेत मग सांगायला काय जाऊ दे त्यांची नावं तसलीच असते ती असणारी राक्षस उठली 16 जण आणि रावणाच्या पुढे आपली ताकद सांगू लागले रतवाजी पदाती कुंजिरा शास्त्रास्त्र
16 जण उठले, आपापली शस्त्र अस्त्र काय असेल ती रोजचं हत्यार बरोबरीला घेतलं, बरोबर रावणाच्या पुढे आले, तिथंच बसली होती, उठले, रावणाच्या समोर आले आणि आपली ताकद बोलू लागले. जैशा पतंगाच्या हारी उड्या घाली ते वनव्यावरी, ते बी राक्षस शस्त्रास्त्री श्रीरामावरी निघाले. आणि ती उठली डायरेक्ट रावणाला म्हणली आता जातो तर रामाला मारून येतो, म्हणून रावणाच्या पुढे निघाली. उगं फक्त निघायचं, जायचं कुठंच नाही. रावणाच्या पुढे उठले, तलवार फिरवायला घेतली, सगळं सांगितलं रावणाला. निघालो म्हणले आम्ही रामाला मारायला. एवढं तुम्ही बोलले ना, आम्ही ऐकून घेतलं. राग आला त्या प्रधानांना. तसं दिव्यावरती पतंगानं झेप घ्यावी, महाभयंकर वनव्यामध्ये पतंगानं जाऊन भस्म व्हावं, तशी ही राक्षस उठून निघाले. रावण ऐके सावधान, न लागताची अर्धक्षण, आम्ही मारू रघुनंदन सुग्रीव लक्ष्मण समवेत. रावणाला सांगू लागले 16 जण, म्हणले रावणा ऐक, म्हणले आत्ताच जातो, हातामध्ये सगळं शस्त्र अस्त्र आहे, जातो ते समुद्राच्या पलीकड, रामाला मारतो, सुग्रीवाला मारतो, वानरांना मारतो, लक्ष्मणाला मारतो, असं सांगतात. आदि जुतपती थोर थोर, अंगदादी वानर वीरा, रणी मारुनी समग्र धरणी रुधिर प्रवाह. सगळी जुतपती मारतो, वानर मारतो, अंगदाधीच सगळी असणारी वानर सेना आहे, सगळ्यांना मारतो, राम लक्ष्मणाला मारतो, आणि ती असणारी जमीन जी आहे त्यांच्यापासून सगळी रक्ताच्या नद्याच्या नद्या वाहतो, असं राक्षस बोलतात. जेणे येऊनी लंकात केला पुरा हादो राक्षसांत, तो मारू आम्ही हनुमंत निमेषार्धात उपडोनी. आणि ही 16 जण सांगू लागली, ज्या वानराने लंकेत येऊन लंका जाळली त्या वानराला आम्ही तिथं जाऊन मारतो. मग लंका जाळी तेव्हा ही काय मामाच्या गावाला गेली होती का? कुठे गेली ही राक्षस? रावणाच्या समोर हनुमान बसला होता ना, तवाच पकडायचं, तवाच मारायचं, तवाच बोलायचं. पण नाही, निघून गेल्यानंतर राजा रावणाचा फक्त राग शांत करायचा आहे, त्याच्यामुळे ती बोलू लागली. पुढे भरला आहे उदती, नसता तरण पाय विधी, अवघे धावत दुर्बुद्धी, मरणोन्मादी उन्मत. आणि विचार केला त्यांनी की बाबा राक्षस निघाले, पण पुढे सागर भरलेला आहे, समुद्र, ह्यांना समुद्राचं उल्लंघन करता येतं का? नाही येत, कुणालाच येत नाही. 3 जणच आहेत फक्त, गरुड, वायू आणि हनुमान. मग एक प्रश्न विचारला होता मला की जर सीते उल्लंघन करता येत नाही तर मग राजा रावण कसा आला? कारण सीतेला घेऊन येत आला, जाताना विमानाच्या बळावरती गेलता समुद्राचं उल्लंघन करून, येताना कसा आला? तर त्याचा आपण अर्थ असा लावू, सीता रावणाच्या जवळ होती म्हणून आला. कारण सीतेच्या ताकदीनं रावण उल्लंघन करू शकला, रावणाची ताकद ती नाही, सीतेचं सामर्थ्य होतं, म्हणून राजा रावण त्या ठिकाणी उल्लंघन करून आला. बाकीच्याला सगळ्याला दुर्धर समुद्र आहे, कुणाला उल्लंघन करता येत नाही, समुद्रावर तरून जाण्याचा उपायच नाही, तरी सुद्धा सगळे दुर्बुद्धी राक्षस रामाकडे जाण्याचा विचार करतात. या परिते वीर समस्त युद्ध धावते मरणोन्मत्त, त्यांची विभीषणा निवारित युक्तायुक्त विचारे. सगळे असणारे वीर 16 जण उठले, रावणाला म्हणले आत्ताच जातून रामाला मारतो. विभीषणानं ऐकलं. विभीषण अत्यंत बुद्धिवान आहे, सत्ववंत, धैर्यवंत असा असणारा विभीषण आहे. त्या 16 जणांचं बोलणं ऐकलं आणि विभीषण आपापली युक्तीनं त्यांना कसं समजावतो, ऐका. विभीषण म्हणे तुम्ही वीर युद्धी कुशळ अति दुर्धर, न करिता बळाबळ विचार युद्ध समग्र केवी जाता. विभीषण बोलू लागला त्या राक्षसांना. बघा आता थोडस उघड बोलतो. विभीषण ज्या असणाऱ्या आसनावरती बसलेला ती सोन्याचं आसन आहे. विभीषण ज्या मंडपामध्ये बसलेला आहे त्या मंडपाला पूर्ण खर्च रावणाचा आहे. रावणाच्या पैशानं बांधलेला ती मंडप आहे. रावणाच्या स्टेजवरती विभीषण बसलेला आहे, पण वर्णन कोणाचं आहे? रामाचं. म्हणून विभीषण सांगू लागला, निघाला तुम्ही खरं आहे, पण जरा बळाचा विचार करा की. म्हणले ते रामाचं बळ कुठं, तुमचं कुठं? विभीषणजी बोलतात, श्रीरामाचे एक वानर मारले कुमार निशाचर, जेव्हा जाळीले लंकापूर तेव्हा त्या समोर कानवा. विभीषणानं
बोलायला सुरुवात केली. आता तुम्ही चालला, एकतर तुम्हाला समुद्र उल्लंघून जायचं माहिती नाही, समुद्रावरनं काही साधन नाही जाण्याचं, तर समुद्राच्या पलीकडे जाऊन मारायचं म्हणतो रामाला, लक्ष्मणाला, हनुमंताला. तुमच्या समोर हनुमंतानं नगर जाळलं, लंका जाळली. एवढंच नाही तर अनेक दिवस लंकेतच होता तो. अशोक वनाच्या विध्वंसापासून लंकेत होता. मग तेव्हा तुम्ही कुठे गेला होता? तेव्हा तुम्हाला हनुमंताला तुम्ही का धरलं नाही? विभीषणजी बोलतात, आला दे कोणी हनुमंत तुम्ही रांड मानिनी ऐसे लपत, आता मिरविता महापुरुषार्थ लंकानाथ प्रलोभा. आणि विभीषण बिंदास बोलू लागले, अरे जेव्हा हनुमान आला होता तेव्हा तुम्ही घरात स्त्रियांसारखं लपून बसला. आलेत का हनुमंताच्या समोर? मरणाच्या भीतीनं कुणीच आले नाही हनुमंताच्या समोर. स्त्रियांसारखं घरामध्ये लपून बसला, दरवाजे लावून, दरवाजे फोडून त्यानं मारलेत राक्षस. तरी सुद्धा तुमच्या लक्षात येईना गेलं. आणि आता हनुमंताला मारायची भाषा करता, असं उग रावणाच्या समोर त्याला प्रलोभन देण्यासाठी तुम्ही वाढीवेची गोष्ट करता. विभीषणजी बोलतात, अशोकवनी होता रण तुम्ही पळाला अवघे जण, आकया धाडिताची जाण घेतला प्राण हनुमंते. अरे अशोक वनामध्ये त्यानं आपल्या वनाचा विध्वंस केला, तेव्हा तुम्ही पळून आलात, गेलाच नाही. आपला नंबर लागल म्हणून घरात लपून बसला. त्या हनुमंताच्या बरोबर युद्धाला तुम्ही गेलेच नाही. आणि जो गेला अखया, त्या अखयाला रावणानं पाठवलं. बघितल्याबरोबर नारळ फोडावा तसं त्याला दगडावर आपटलंय. अखयाला दगडावर आपटून मारलेला आहे, असं विभीषणजी बोलतात. अखयाचे अकैवारा धाडितान देखता निशाचरा, मग धाडिले ज्येष्ठ कुमारा महावीरा इंद्रजिता. अखयाचा कैवार घेण्यासाठी, अखयाचा बदला घेण्यासाठी अखयाच्या मदतीला रावणाला दुसरं कोणीच दिसना. मग इंद्रजिताला पाठवलं आणि त्या इंद्रजिताला सुद्धा बिळात लपेपर्यंत त्या वानराने मारलं. विभीषणजी बोलतात, विश्वासता तुमच्या बळा अखय कुमार जीवे गेला, इंद्रजिता रणी गांजिला लंकेचा केला पुरदाहो. अरे तुमच्यावरती विश्वास ठुला म्हणून रावणाच्या घराचं वाटोळं झालंय. म्हणजे ही सगळी परिस्थिती राजाच्या एकट्याच घराण्यातून भोगायची का, असं विभीषणाचं म्हणणं आहे. सगळं अखया मारला, इंद्रजिताचा त्या ठिकाणी अपमान झाला, रावणाचा अपमान झाला, लंका जाळून टाकली, अशोकवनाचा विध्वंस केला. म्हणजे राजाच्याच घराण्याने ही सगळं भोगायचं का? आणि तुम्ही काय फुकट पगारी घेणार आहेत का, असं विभीषण बोलू लागले. दिग दिग तुमचा पुरुषार्थ दिग दिग तुमचे जीवित्व, वृत्ता चाळवा लंकानाथ रावण निश्चित महाबोळा. अरे तुमचा पुरुषार्थाचा धिक्कार असो, काय करायचंय फक्त आता बोलायला लागलात, पण करणं काहीच नाही तुमच्याच्यानं. सगळं तुम्ही फुकट बोलायला लागला. तुमचं असणारा पुरुषार्थ धिक्कार आहे. त्या पुरुषार्थाचा तुमच्यापाशी ताकदच नाही. उग आता रावणाला समाधान देण्यासाठी तुम्ही तुमचे असणारे नसणारा आव आणून बोलू लागले. रावण भोळे बापुडे तुम्हातील विश्वासले वेडे, तुमच्या पोटी आहे कुडे हे धड पुढे लक्षण. अरे माझा भाऊ भोळा आहे, उग तुम्ही सांगल तसं ऐकत आहे, त्याच्या लक्षामध्ये येत नाही. प्रधानाचं पहिलं काम असतं रावणाला राजाला हित सांगणं. तुम्ही सांगितलं का ते हित? सांगितलं नाही. उग रावण माझा भाऊ असणारा भोळा आहे, तुम्ही जसं जसं सांगाल तसं तसं ती ऐकत आहे, पण हित आणि अहित काय आहे तुमच्याही लक्षात येत नाही, असं विभीषणजी बोलतात. ऐकोनी विभीषणाचे वचन समस्त झाले लज्जायमान, तव उठेले पंचप्रधान आपुली अंगवण वाणीत. आणि एवढ्या वेळात त्या असणाऱ्या 16 जणांना विभीषणानं प्रत्युत्तर दिलं. खाली माना घातल्या, उत्तरच नव्हतं त्यांच्यापाशी बोलायला. लाज वाटली त्यांची त्यांना. 16 जण खाली बसल्यानंतर ना 5 मूर्ख प्रधान उठले. कोण कोण आहेत ऐका. प्रस्थमाधरा प्राश्वद्यका यज्ञ हनु आणि दुर्मुखा, या पंचांचे पंचश्लोक अलोलिका अंगवण. 5 जणांची नावं घेतली नाथ महाराजांची, म्हणजे यांच्यापाशी अफाट ताकद आहे. पहिला आहे प्रहस्त, ह्याच्याकडे अद्भुत ताकद आहे. रावणाचा मुख्य असणारा तो प्रधान आहे. दुसरा आहे महोदर, पार्श्वद, यज्ञ हनु आणि दुर्मुख. कसली नाव आहे त्यांची? अशी असणारी 5 जण
रावणाचा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि यांच्या अंगावर यांची ताकद अत्याद्भुत आहे. अशी 5 जण उठले आणि बिभीषणा पुढे रावणा पुढे बोलू लागले. रावणाची ये निजदळी प्रहस्तवीरा महाबळी तो आपली प्रताप नवाळी रावणाजवळी सांगता. रावणाच्या सैन्य दलामध्ये प्रहस्ताची अंगवण आहे. प्रहस्ताची भरपूर ताकद आहे. रावणाचा विश्वासामधला तो असणारा प्रधान प्रहस्त आहे. अत्याद्भुत ताकद आहे. तो बलवान आहे. तो उठला आणि आपली ताकद रावणाला सांगू लागला. युद्धा माझी ज्याचे हात हरी निर्दळणी अति समर्थ या लागी नवे प्रहस्त अति अल्प आप्त लंकेशा. आणि तो असणारा जो प्रहस्त होता युद्धामध्ये गेल्यानंतर ना हात चलाकी हात कौशल्य म्हणजे युद्धामध्ये गेल्यानंतर ना ज्याचा हात बलवान आहे कधीच त्याचा पराजय होत नाही असा असणारा प्रहस्त आणि रावणाचा परम आप्त रावणाचा जवळचा विश्वासातला तो प्रहस्त उठला बोलू लागला. खडगचा पशूळ फराशा गदा पाणी वीर राक्षसा मारावया वानरांचा मी बहुत रणयोद्धे. आणि प्रहस्त सहित ही 5 जण बोलू लागली. हातामध्ये खडग चाप शूळ गदा सगळे हातामध्ये घेतली आणि सगळ्या वानरांना मारण्यासाठी आम्ही बलवान आहोत योद्धे आहोत असं राक्षस बोलतात. बहुकाळाची तृषित भूमी वानर रुधिरे तृप्त करू आम्ही रणी मारू वानर स्वामी विजयी आम्ही पावनी. आणि हे जे लय दिवस झाला आम्ही युद्ध केलेलं नाहीये. युद्धाचा प्रसंग आलाच नाहीये. मग वानरांच्या रक्तानं ही जी काही जमीन आहे ती तृप्त करू रुधिरानं रक्ताने भरून टाकू. त्या वानरांचा स्वामी जो आहे राम असेल सुग्रीव असेल त्या दोघांनाही मारू आणि रणांगणामध्ये आमचा विजय होईल विजय मिळेल असं ती 5 जण बोलतात. लक्ष्मणा सहित रामस्वामी ठाई पाडोनी रणभूमी आम्हासी विचारिता संग्रामी पराक्रमी कोण आहे. रामासहित लक्ष्मणाला मारू. लक्ष्मणाला ठेवायचं नाही. त्यानं आपल्या दिदीचं नाक कापलेलं आहे. भयंकर अपमान केलेला आहे तुमच्या असणाऱ्या बहिणीचा. त्याच्यामुळे त्या लक्ष्मणालाही मारू रामाला मारू. युद्ध करायला लागल्यावर मला विचारणारा कोण आहे प्रहस्त बोलतोय. मी जर युद्धाला गेलो तर संग्रामामध्ये युद्धामध्ये माझ्या बरोबर टिकणारा असं कोण आहे पुढं असं तो प्रहस्त बोलू लागला. राम लक्ष्मणा करुणी घात सुग्रीवांगदा करुणी अंत वानर मारिना मी समस्त तरी प्रहस्त वीर तुझा. प्रहस्त सांगू लागला मालक राजे साहेब ते असणाऱ्या राम लक्ष्मणाला मारून टाकतो. सुग्रीव अंगदाचा अंत करतो. त्यांनाही मारून टाकतो. तरीच मी असणारा तुमचा प्रहस्त आहे असं बोलू लागला. ताळफळे गणतिवनी तैशा पाडीन वानर श्रेणी राम लक्ष्मणा पाडोनी रणी अर्धक्षणी येईन. आता जातो आणि राम लक्ष्मण वानराला मारतो. झाडाची पिकलेली फळं जशी जमिनीवरती आपोआप पडावी तशी सगळं वानर सैन्य रणांगणामध्ये पाडून टाकतो. राम लक्ष्मणाला मारतो आणि विजयी होऊन तुमच्या पाशी येतो. प्रहस्त बोलू लागला. ऐसे बोलता प्रहस्त मोदर उठला गरजत नरवानरा करीन गात निज पुरुषार्थ प्रतापे. प्रहस्ताचं बोलणं थांबेपर्यंत होईपर्यंत महोदर उठला आणि महोदर सांगू लागला काय म्हणले ते असणारे माकड आणि माणसं त्यांना मारायला काय वेळ लागतोय. स्वतःच्या पुरुषार्थानं प्रतापानं त्यांना जाऊन मारून येतो. महोदर बोलू लागला. बळवंत बुद्धिवंत रावणाचा परमाप्त मोहदरा निज पुरुषार्थ असे सांगत साटोपे. आणि तो महोदर बलवान आहे आणि बुद्धिवान आहे ताकदवान आहे म्हणून ह्या 5 जणांची नावं घेतली. रावणाच्या निज दलामध्ये हे 5 जण अत्याद्भुत होते ताकदवान होते. आणि तो असणारा महोदर उठला आणि उठून आपापला स्वतःचा पुरुषार्थ राजा रावणाच्या जवळ सांगू लागला. जयचे का उदरा दुष्ट दुराशा दुर्भरा या लागी नाम मोहदरा जय विविकार माउरगा. आणि तो असणारा महोदर ज्याचं असणारं पोट अत्याधिक मोठं होतं बलवान होतं असा असणारा तो महोदर
राक्षस होता असं सांगतात. ऐकराया सावधान मी शास्त्रास्त्री प्रवीण जाण रणीपाडीना राम लक्ष्मण विगत प्राण रणरंगी. आणि तो असणारा बोलू लागला, महोदर रावणा राजेसाहेब ऐका म्हणले, शस्त्र अस्त्रामध्ये मी प्रवीण आहे, शस्त्र अस्त्र माझ्याकडे भरपूर आहे, त्याच्या आपल्याकडे त्याची कमी नाहीये, मी आता जातो आणि त्या सगळ्यांना मारून येतो असं बोलू लागला. अंगद सुग्रीवा जांबवंत या जुत्पत्तीचा करीन घात वानर सेना समस्त क्षिती विख्यात पाडीन. मी जातो म्हणले, शस्त्र अस्त्र माझ्याकडे आहे, बल आहे, बुद्धी आहे, सगळ्यांचा प्रयत्न करील आणि त्या राम लक्ष्मणाला मारील, अंगद सुग्रीवाला मारील, सगळे असणारे वानरांना मारील. महोदर बोलू लागला, वानरांचे पैरुधीर तृषार्थ प्राशिती निशाचर ऐसे बोलोनी महोदर उठे सत्वर युद्धार्थे. महोदर सांगू लागला, आपण त्या असणाऱ्या माणसांचं आणि वानरांचं रक्त प्राशन करतो, त्यानेच आपली तृषा भागते, त्याच्यामुळं निघाला, हातामध्ये शस्त्र अस्त्र घेतली आणि रावणा पुढून निघण्याचा प्रयत्न करू लागला. महोदरा निघताची देख महापार्श दिदली हाक माझा पुरुषार्थ लोलिक स्वयं दशमुखा अवतारी. महोदर निघाला, एवढं बोलला, हातामध्ये तलवार घेतली निघाला. तेवढ्यात महापार्श्वाने हाक दिली, ए थांब, कुठं निघालाय, माझ्याकडे ताकद आहे की म्हणले, माझी ताकद ऐक म्हणलं, माझं किती सामर्थ्य आहे. रावणाचा पुढं तो असणारा महापार्श्व सांगू लागला, बोल किती आहे. सकाळ पार्षद मुख्यता यासी म्हणून महापार्श म्हणती अत्यासी रावणा एकांतवासी विचारासी अतिअप्त. आणि तो महापार्श्व नावाचा राक्षस सगळ्या सेनापतीमध्ये बलवान ताकदवान होता. आणि ज्यावेळेस रावण विचार करेल, म्हणजे रावण आपल्या मनातलं गुजगोष्टी ह्या महापार्श्वाजवळ सांगत होता. एकांतामध्ये रावणासोबत तो गप्पा गोष्टी करत होता, म्हणजे राजा रावणाचं त्या महापार्श्वाचं जवळचे संबंध होते असं या ठिकाणी सांगतात. तो महापार्श्व आपण सम्मुख लक्षणी रावण बोले आपली अंगवण युद्ध दारुण संग्रामी. महापार्श्व उठला, रावणाला पुढे लक्ष केलं आणि रावणाला बघितलं आणि रावणाच्या समाधानासाठी बघा सगळं बोलत होते. प्रत्येकाला माहिती आपल्याला करायचं काही नाही, फक्त बोलायचंय. कुठं जायचंय का, बघल राजा रावण संकट आल्यावर फक्त आपण बोलून बाजूला व्हायचं आणि चान्स मारून घ्यायचा, आता संधी भेटते तोवर बोलायचं. म्हणून महापार्श्व बोलू लागला, म्हणले ऐका माझी ताकद सांगतो. बृहस्पती समान बुद्धी दारुण निर्वाण युद्धी वीर धीर त्रिशुद्धी दुष्टा बुद्धी महापार्श्व. आणि तो असणारा महापार्श्व बुद्धिवान होता. बृहस्पती देवगुरु असणारे बृहस्पती, त्यांची जशी बुद्धी असावी त्या पद्धतीने तो बुद्धिवान होता. संग्रामामध्ये युद्धामध्ये निर्वाण युद्ध करण्यामध्ये तो असणारा त्या ठिकाणी पटाईत होता. वीर धीर प्रतापी असा असणारा तो महापार्श्व होता असं सांगतात. माझा प्रथम शस्त्र काही श्रीराम लक्ष्मण पाडीन ठाई सुग्रीवादी वानर पायी बहुत गाई लोळविना. महापार्श्व सांगू लागला, रावणा एकच बाण बस झालं रामाला, दुसरा नाही लागत. गेलो की एकाच बाणामध्ये रामाला बी मारतो, लक्ष्मणाला बी मारतो, सुग्रीवाला तर त्याला बी मारतो, अंगदाला तर त्याच्याकडे बी बघतो म्हणू लागला. माझे भाऊ त्याची वाघुरा त्याची दृढ बंधन वानरा बळेर गडिता कपिंद्रा रुधिरधारा सुटती. आणि माझे हात म्हणजेच ते असणारे वाघुरे, त्यांना जाऊन पकडतो वानरांना. बघू मी जर माझ्या हाताने जर पकडलं घट्ट, हालचाल सुद्धा करता येणार नाही त्या वानरांना आणि त्यांना असणारं मारील. माझ्या हाताच्या बळावरती जमिनीवरती लोळवीन, रक्ताच्या नद्या तिथं वाहीन असं तो महापार्श्व बोलू लागला. जैसा महामेरू पर्वत वर्षाकाळी असे द्रावत तैसे वानरांचे रक्त प्रवाहात देखाल. तुम्ही बघाल फक्त, महापार्श्व सांगू लागला. पावसाच्या वेळेस पाऊस पडल्यानंतर ना त्या पर्वतावरनं जसं
पावसाच्या धारा जेव्हा वाहतात पर्वतावरून खाली सांडतात ठिपके थेंब थेंब तसं 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 त्या वानरांचं रक्त मी पृथ्वी तलावरती सांडीला रक्तानं ती सगळी जमीन भरून टाकेल, तुम्ही फक्त बघा, असं तो बोलू लागला. जैशा पंचननाच्या चपेटा लागता पडती गजगटा ते विमान रे गायवटा पडले स्पष्ट देखाल. आणि बघा मी म्हणजे सिंह आहे. सिंहाच्या तावडीमध्ये जर एखादा असणारा हत्ती जर सापडला तर जगेल का तो? सिंहाची ते असणारी नख खडतड असतात. तशा पद्धतीने मी सिंह आहे आणि ही असणारी बाकीची सगळी वानर दुर्बल आहेत माझ्या पुढं, असं तो महापार्श्व बोलू लागला. माझी शस्त्र घाते करी वानर पडिले पृथ्वीवरी राक्षस रुधिरे स्नाने करी मांसाहारी अतितृप्त. त्यानं सांगितलं समजा, टेन्शन घेऊ नका, आता समजा मी जर गेलो तर सगळीच वानर माझ्या बाणानं मेली असं समजा. मग त्या असणाऱ्या वानरांच्या रक्तानं आपण आंघोळ्या करायचे म्हणले. आंघोळ्या करा, पिया, भरून ठेवा, काय करायचे ती करा, फक्त मी जर युद्धामध्ये गेलो तर सगळीच वानर मेली असं समजा, असं तो महापार्श्व बोलू लागला. श्रीरामानी लक्ष्मण सुग्रीवानी वानरगण म्या मारिले गा संपूर्ण ऐसे तू जाण लंकेशा. राजा रावणा फिक्स करा मनामध्ये, मी जर गेलो की संपलीच, लिहूनच ठेवा म्हणले. लिहून देऊ का तुम्हाला? टेन्शनच घेऊ नका. मी जर गेलो महापार्श्व तर राम लक्ष्मण सुग्रीव वानर मी मारले असं 100% फिक्स माना, असं तो महापार्श्व बोलू लागला. निकटवरती मी असता रावण तुझा कायसी चिंता सुखे भोगावी हो सीता विमान असता मावणी. अरे मी असताना तुम्ही कशाला त्या ठिकाणी काळजी घेता? मी जवळ असताना न्यायचं असतंय काय? माझ्यासारखा प्रधान असताना तुम्ही त्या ठिकाणी का घाबरायला लागले, का भ्यायला लागले, असं तो राजा रावणाला महापार्श्व बोलू लागला. पुंडलिक वरधारी विठ्ठल तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ऐसे बोलताची देख तवरागे उठला दुर्मुख हनुमाने गांजीला दशमुख ते महादुःख सावेना. आणि ह्या तिघांचं बोलणं झाल्यानंतर ना चौथा मूर्ख उठला महाराज. एवढ्या सभेमध्ये जे बोलतात त्यांना शहाणं म्हणायचं का? विभीषण सांगत होता, ऐकलं का त्यांनी? उगा आपली ताकद नसणाऱ्या बाळाचा अवंक आणून बोलू लागले. तो हनुमान ज्यानं आपली लंका जाळली त्याला तर मी आता मारूनच टाकतो अशी गर्जना करत तो दुर्मुख उठला. तो हनुमंत अति दुर्धर मारीन तरी मी दुर्मुख वीर गर्जनी बोले निशाचर संप्रदार बळाचा. दुर्मुख उठला आणि त्याने सांगू लागला, ती हनुमंत तर पहिला हनुमान मारतो म्हणली, बाकी कोण सापडा करणं सांगतो. गेल्या गेल्या पहिलं ते हनुमंताला मारतो, तरीच मी तुझा वीर आहे, माझी असणारी ताकद अद्भुत आहे, गर्जना करू ना मोठमोठ्यानं तो बोलू लागला. वानराची चपळ वृत्ती मज येताची पळे मारुती तरी मी त्याची करीन शांती ऐके निश्चिती निर्धार. आणि तो असणारा बोलू लागला दुर्मुख, अरे मी जर युद्धाला गेलो आणि माझ्या पुढं जर ती वानर पळालं, आता हनुमान ह्याला बघून पळणार आहे का? जर पळालच ती वानर, कारण वानरांची चपळ वृत्ती आहे, ती जर मला बघून पळालं तर त्याच्या शेपटीला धरीना आणि त्याला मारीला असं सांगतात. श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः तळ वितळ सुतळ बेने लगित सगत पातळ तेने धरीन गोळा उलन तो मी तळण मारिला. असं पांडुरंगा करो प्रथम नमना दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपा आशीर्वाद आणि कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दस्तका बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांगपणे पाठ करून कथेला सुरुवात. कथेचा अनुसंधान राजा रावणाची सभा भरलेले आहे. सभेमध्ये असणारे त्याचे प्रधान उठलेले आहेत आणि आपापल्या असणारा ताकद काय बळ आहे राजा रावणाला बोलून दाखवू लागलेले आहेत. त्याच्यातला असणारा प्रत्येक जण उठलेला आहे. त्याच्यातला महापार्श्व उठलेला आहे, त्याच्यानंतर दुर्मुख उठलेला आहे, संप्रकार असणारा उठलेला आहे. तो म्हणू लागला सप्त पातळ आतळ वितळ
तळातळ सुतळ अशी सप्त पातळ आहेत. सप्त पातळात कुठलाही वानर कुठही लपला तरी मी हुडकून हुडकून मारेल असा असणारा आपली दर्पयुक्ती अर्थात पराक्रम राजाला बोलून दाखवू लागला. मग भेने परत आशा नदी उडी घालून पुच्ची दोरी मग गाडीनं बाहेर भूमीवर आपटी. मला घाबरून एखाद्या वानराने जर मल्ले असणारा समुद्रात जर उडी टाकली त्याच्या पाठोपाठ मी समुद्रात उडी टाकीन, त्याच्या शेपटाला धरीन, बाहेर काढीन, गारा फिरवीन आणि राख दिशी जमिनीवर आपटून मारीन. आधी मारीन हनुमंत मग मारीन श्री रघुनाथ लक्ष्मणा टाकरीन हात करीन तसुदेवा. मग म्हणले आधी म्हणजे हनुमंतरायला मारीन, पुन्हा प्रभू रामचंद्राला मारीन, लक्ष्मणजीचा तर घातच करीन म्हणले आणि सुग्रीव राजाला सुद्धा संपून टाकीन, फक्त येऊ द्याच माझ्याकड. वानराची मादी घा आणि रणगडी घा घायात एकाला एका दुबई तुझं वरी येई. नीट वाच, एक तुकडा एकदाच वाचायचा, या तुकड्यातला शब्द दमायचं. तुकड्यात घ्यायचा नाही. इथं वानरांची मांदी आली ते रगडीन पाया तळी, एकला एक आतुर बळी तुझं जवळी येईन. असं उभी रेग आहे, थांबायचं, मागच्यातलं पुढे घ्यायचं नाही. बरं दिशी वाढायचं नाही. गडबड करून तुम्ही गडबडीत सांगतो काय मग सांगतो परत ते वानराची मादी आली ते रगडीन गायातळी एकाला एक आतुबळी तुझं वळी येईन. वानराची किती जरी असणारे सैन्य जरी आलं तरी मी एकला सगळ्यांना नुसतं पायाने रगडून मारीन म्हणले. एकला एक माझ्या बळाचं वर्णनच करू शकत नाही म्हणले. सगळेच्या सगळे तुमच्या समोर आणतो असं राजा रावणाला म्हणू लागला. दुर्दयाचा पाहे सांगता जयो त्याला पुरुष पार्थ राम लक्ष्मण वानरात रणकंदनात माझेनी. अहो दुसरी काय सांगते ती काय बोलते ती राजाराम ह्यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. पहिल्या तिघांनी सांगितले त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, फक्त तुम्ही माझ्याकडे द्या म्हणले. माझ्या ताकदीकडे बघा, माझ्या शौर्याकडे बघा म्हणले असणार. अहो नुसतं माझं वानरांचं प्रभू रामचंद्राचं हनुमंतरायचं कसं युद्ध होतंय, मी कसं त्यांना मारतोय एवढंच तुम्ही बघत राहावा. दुम खबडी वाद ऐकून रांगे उठला वजन समुख करोनी दशानन स्वयगर्दान बोलत. अशा प्रकारे दुर्मुखचा मोठेपणा राजा रावणाला बोलून दाखवला. सगळ्यांनी ऐकला बी. ऐकल्यावर म्हणजे असणार वज्रहन यथा नाम तथा गुण, यथा गुण तथा नाम होती बर का. दुर्मुख वाईट मुखाचा काय बी बोलणार तसा बोलला की आता वाईट मुखाने. पहिलं तर हनुमंतरायला मारीन म्हणला. आता वज्रहन नावचा असणारा राक्षस उठलेला आहे, राजा रावणासमोर उभा राहिलेला आहे. उभा राहून राजा रावणासमोर काय आपला मोठेपणा सांगू लागला. गर्जना करून ऐका. पदाती रतवाजी कुंदर सुखे राहत निचाचर सांगा वया नरवानर माझ्या चक्र उंदर. अहो तुमचे आता जे गेलेले रथात बसलेले असतील, पायी असतील, हत्तीवर भरलेले घोड्यावर बसलेले असतील, सुखाने राहू द्या. तुमच्या हत्तीवरचे बी घोड्यावरचे बी रथातले बी झोपू द्या म्हणजे तिकडच त्यांना. अहो मी एकटा असणारा सगळ्या असणारा वानर सेनेचा बरोबर रामचंद्र लक्ष्मणजीचा असणारा हनुमंतरायाचा संहार करेन. कसा माझ्यापाशी एकच चक्र आहे म्हणले आणि त्या चक्राने सगळ्याला संपून टाकेन. महोदर हरले महापाशदारी दुर्मुखे रावणापाशी राहावे सुखे वानर कंटे मी जाणे. अहो प्रहस्त प्रधान, अरे महोदरा असणारे दुर्मुख आणि महापार्षद, तुम्ही म्हणजे आनंदाने सुखाने राजा रावणासमोर थांबा म्हणले. मी एकटा जातो वानर सैन्यामध्ये सगळ्याला संपूर्ण विजयाची गुढी घेऊन येतो. तुम्ही निस्ता आनंदित सुखी राहा. न लगे शास्त्र आम्हासी न लगे रणगण नरवानराची मरण माझे जाणत जवासने. अहो मला काय शस्त्राची गरज लागत नाही, मला अस्त्राची गरज नाही म्हणले, मला रणांगणाची सुद्धा गरज नाही म्हणले. आणि एवढंच नाही म्हणले, ह्या नर आणि वानरांना
प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजीला आणि वानरांना मारायचं म्हणलं तर बास म्हणजे माझी जीवच बास म्हणजे निस्त्या म्हणजे ह्या जिभेच्या टोकानेच म्हणजे सगळ्याला गटागट गिळून टाकीन. लक्ष्मणाशी समवेत प्रथम वीरीन श्री रघुनाथ अगदी सुग्रीव जांबवंत हनुमंत महावीर. पहिल्यांदा तर लक्ष्मणजीला घेऊन त्यांच्या बरोबर म्हणले प्रभू रामचंद्राला अंगद सुग्रीव राजे अंग हनुमंत आहेत जांबवंत काय यांना सुद्धा पटा चहाचा गुटका घेतल्यासारखं गुटका घेईन. निळ तरसा तळ सुभेशन मैदानी सकळ माझे निदर्शन वानर दळ नळ असतील एवढेच नव्हे म्हणले असणार तरस तळ सुशन असणारे असतील कुठलेही वानर मंडळी असू द्या म्हणले मी दिसलो लट कापतील म्हणले धरणे माय त्यांना जागा देणार नाही म्हणले प्रलय काला आल्यासारखं त्यांना वाटेल पळून जातील घाबरून जातील मला पाहिल्या बरोबर. पर्वत कृती निच्चाचर चेवेनी ताटीत सेवकल दात गास देखरण नरवानर पर्वत सारखा गडबमच्या तगडबम राक्षस होता म्हणले आणि केवढी जीभ होती कुत्री मांजर जीभीनं कसं आपला अंग चाटत्यात तसं ते त्याचं अंग चाटत होतं असं असणारा राक्षस. बघा राक्षस बी कसली आहे ती म्हणले असणार कशी नावं घेऊ वाटते महाराजाला त्यांची असली जर ती जीभ अंग चाटणारी म्हणले आणि ती जी जीभ लाल करायची म्हणले मग असली माझी 11 विकळा जीभ बघून म्हणले रान बांधणार थांबते का म्हणले आला जमळ समोर की गिळूनच टाकेन. जिरवा काळी संकट दर्शन विकळी विटकली एवनी रावणा सुमुखी देवनी हाक गजत. काळी भांगार जीभ म्हणले त्याची आणि दात बी तसले वाकडी तिकडे 11 विकराळ आणि मोठ्याने राजा रावणा समोर येऊन म्हणजे गर्जना करून बोलत होता चौघा या बाकीच्यांना सुखाने तुमच्या जवळ राहू द्यावं मला जावं म्हणा फक्त तुम्ही. जारे सांगा लंकानाथ म्याक मारिले श्री रघुनाथ वंदिले वानरा समस्त सुखे तू सीता भोवा. जावा राजा रावणाला जाऊन सांगा म्हणजे कोणीतरी काय सांगा अहो म्हणजे वज्रहन रणांगणाच्या ठिकाणी गेला त्यांनी प्रभू रामचंद्राला संपवलं सर्व वानर मंडळीला सुद्धा वधवणी टाकलं सगळ्या वानर मंडळीला असणार मारून टाकलं सुखाने राजा रावणाने सीता माऊलीचा भोग घ्या असं कुणीतरी जाऊन सांगा. अजिपासोनी लंकापुरा भय नाही निच्चाचर सोय भोई भोयावर निरदार आजपासून लंकेमध्ये कोणीच घाबरायचं नाही कोणाला भीती नाही म्हणले सगळ्यांनी आनंदाने सुखाने म्हणले आपल्या पत्नी समवेत राहावं म्हणले असणार सुमनसी जेवर राहावं निवांत झोपा म्हणले असणार कोणी सुद्धा घाबरू नका का तर या वज्रहणाने म्हणले असणार जे काही संकट आलेलं विघ्न होतं संपून टाकलं असं समजा वज्रहण गर्जना करू लागला. ऐसे राक्षस भवस मिळवणी अधिक कश बोलाचे मिळविताती यश आले अपेक्षा तुके नाही. अशा प्रकारे वरचढ एकापेक्षा एक आपापला असणारा बडे जेव्हा राजा रावणा समोर बोलत होते बोलाचीच कडीन बोलाचाच भात असं ऐकणाराला कळत होतं पण काय करणार म्हणजे असणार अशी सगळी निस्ते आपल्या बोलण्यात यश दाखवत होती पण बोलता सोपे वाटे आणि करणी करता टिंब कापते ऐका नाही करणीला माहिती का निस्तच अशा प्रकारचं बोलून राहिलेले आहेत म्हणले सगळी मिळून मोठ्याने गर्जना केला पण म्हणतात ना दिसायला देखणार कामाला वाचा देखोनी राक्षसाची उडतो विभीषणा तो महामती तेने निवाळली पुढची युक्ती विभागे. आणि अशा प्रकारचं सर्व सभेमधल्या 5च्या 5 ह्या राक्षसांचं बोलणं विभीषण काकाने ऐकलं राजा रावणाने ऐकलं. झालं करा म्हणलं तुमचं झालं म्हणलं. आता विभीषण काका उभारले आणि उभारून अतिशय हुशार असणारे बुद्धिवंत असणारे जेणेकरून आपल्या भावाचं हित व्हावं कल्याण व्हावं अशा प्रकारचं मनात हेतू असणारे विभीषण काका युक्ती प्रयुक्तीनं या 5 जणांचं बोलणं कसं हाणून पडतात लक्ष देऊ नये का. हात जोडून समस्तप्ती वा. मधुर जलमुल उक्ती विभीषण बोले पुढी स्वभक्तीनी धर्मार्थ. बघा कसं बोलायला सुरुवात केली
प्रत्येक जण उठत होता आणि सांगारे मेला आणि ह्याला मारतो आणि त्याला मारतो. सात्विक असतात माणसं काय उठलेले. सुनो मेरे भाई और बहिण आहे का नाही. हात जोडलेले असणारे विभीषण काकाने आणि हात जोडून नम्रतेने मंजूळ गोड असणाऱ्या शब्दाने धर्मावर असणारं बोट ठेवले धर्मशास्त्रावर. आणि धर्मशास्त्रावर न्यायाने नीतीने विभीषण काका काय बोलते ऐका. तुम्ही प्रसन्न बुद्धिवंत धर्म विचार येते रावणाचा वैरातम येते मुख्यावर्त. मग म्हणले तुम्ही म्हणले असणारा तुम्ही प्रधानांनो फार बुद्धिवंत आहोत म्हणले, हुशार आहोत म्हणले तुम्हाला. पण धर्म आणि अधर्म कशाला म्हणतात ह्याचा विचार नाही फक्त तुमच्याकडे. फार हुशार होत तुम्ही म्हणले. कशाला उगत ते राजा रावणाचा प्रभू रामचंद्राच्या वैराचं बोलता म्हणले. आपल्याला काय करायचं म्हणजे ती दोघं बघून घेतील म्हणले. तुम्ही उगं कशाला त्या दोघांबद्दल बोलता असं विभीषण काका बोलू लागले. श्रीरामाची दारा हरण किवत करीपे रावण हेची वैराचे कारण प्राणहरण परदारा. ऐका शास्त्रावर बोट ठेवलं. इथे मुख्य कारण काय प्रभू रामचंद्राचं आणि राजा रावणाचं वैर होण्याचं. प्रभू रामचंद्राची पत्नी आपल्या राजा रावणाने दादाने पळवून आणली म्हणजे हेच वैराचं कारण आहे, दुसरं काहीच कारण नाही म्हणले असणार. मग कशाला उगा वैर करता म्हणले असणार. वैरात भांडणात कुणाचं काय खरं झालंय का म्हणले. अहो असं वैर करायला नाही पाहिजे. पुढे काय म्हणतात. सीता परम सती पृष्ठ तिरिया अभिलाष दुष्ट रावणाची बुद्धी खोटी महापापी दुष्ट हा एक. अहो ह्या सृष्टीच्या ठिकाणी म्हणजे परस्त्रीचा अभिलाष राजा रावणाने धरला. मरण अटळ आपल्याला प्राणहरण सगळ्याच होणार म्हणजे असणार. या पृथ्वीच्या ठिकाणी भ्रष्ट बुद्धीचा कोण असेल तर तो राजा रावण आहे म्हणजे असणार. महापापी राजा रावण आहे म्हणजे असणार. आणि त्या पापाची फळ घरात एखादा पाप करत असेल तर घराला त्याचं पाप भोगावंच लागतं. तुम्ही म्हणताल कस काय. ती सांगितलं की राजाची उगाच मास्तर येईन, डॉक्टर नसलं तरी डॉक्टर येईन. तसं म्हणजे घरात एखादा पुण्यात्मक महात्मा असला की सगळ्याला पुण्य प्राप्त होत. तसं आपला राजा रावण म्हणजे असणारा गावचा पाटील आहे. पण गावचा पाटील झाला म्हणून काही गावच बुडवावा हे गाव बुडवायला निघाल्यामध्ये दुष्ट प्रवृत्ती बुद्धीचा आहे. नक्की आपल्याला दुःख भोगावं लागेल. विभीषण काका म्हणतात. श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः प्रभु रामचंद्राय नमः. त्याशील सांगता बुद्धी तुम्ही साय होता युद्धी या लागी तुम्ही मदबुंदी महामुडी प्रधान हो. ऐका प्रधानांनो कुणी बी कुणाला चांगलं सांगावं म्हणले पण आता वाईट तर कुणी बी शिकवते पण चांगलं कुणी शिकवत नाही म्हणले. अरे वाचणाऱ्या राक्षसानं म्हणजे तुमचा मालक काय म्हणले ते चांगलं सांगावं. बुद्धीच्या ठिकाणी चांगला विचार करावं. पण तुम्ही म्हणजे चांगलं सांगतच नाव राजा रावणाला म्हणले. म्हणून असणार तुम्ही सहकार्य त्याचे चांगलं सांगावा पण सांगत ना तुम्ही मंद बुद्धीचे आडमुठ आहोत तुम्ही म्हणजे. बुद्धीच नाही तुम्हाला म्हणजे. बुद्धी तर नसू द्या पण तुम्ही महामूढ आहोत, मूर्ख आहोत. परिणामाचा विचारच कळत नाही तुम्हाला. पुढे काय होईल याचा विचार न करता उगं भडकावण्याचं ते असणाऱ्या अग्नीवर तेल वतायचं काम तुम्ही करता. विष खतियाचे पंगती दो बैसतो भरणाती दरिता पाप्याची संगती अधोगती पावन. या 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 आमच्या इथं जेवायला या. कशाची पंगत आहे. विषयाची पंगत आहे. बरं विषयाच्या पंक्तीला बोलवलं आणि जेवाय बसला. वाचतेली का कोणी वाचल का. वाचणारच नाही. आणि तसं पाप्याच्या संगतीला लागल्यावर अधोगतीला गेल्याशिवाय राहणार आहे का नाही. का तर संगती पंगती देवाची. संगतीला पंक्तीला देवाचे असावं, साधू संतांचे असावं. वाईटाच्या संगतीला लागलं की वाईटच होतं, चांगल्याच्या संगतीला लागलं की चांगलंच होतं. आपल्याला माहिती आहे का संगतीचा परिणाम. पाण्याचा थेंब असतो, पाण्याचा थेंब. त्या पाण्याच्या थेंबाने जर असणारी संगत तापलेल्या तव्याची गरम तव्याची जर संगत केली झट दिशी उडून जाते. राहते का शिल्लक. आपलं अस्तित्व संपून टाकते. त्याच असणाऱ्या पाण्याच्या पावसाच्या थेंबाने कमळाच्या फुलाची जर पाकळीची संगत केली तर मोत्यासारखा चमकतोय ती थेंब. आणि त्याच पाण्याच्या थेंबाने गटरीतल्या पाण्याची जर संगत केली नरकच घेऊ.
म्हणून पाप्याच्या संगतीला लागलं की अधोगतीला जातं असं विभीषण काका सभेमध्ये बोलू लागले. विचारून बळा बळा माग करावे युद्ध वा 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 वा. तर तुम्ही अवघे मूर्ख सकळ अवघे निर्बळ युद्धार्थी. बळाचा आणि अबळाचा विचार करायला पाहिजे. तुमचं बळ कुठं माझं बळ कुठं तरच बोलावं माणसाने, नाहीतर उगाच काय सांगणारी उगाच वाचे का बरोबर सुर धरते ती वाचते ती. अहो का वाचते ती, का सांगते ती, वाचत तसे असतात. बरं निवान नवीन नवीन निर्माण करायचे असतात. उठलं घेऊन मध्ये जारडा तिने मध्ये वरडायचं नसतं. अहो मध्ये जारडायचं नसतं. समोरची झोपतेली की हा झोपतेली का नाही ती. मग नवरस कशाला म्हणले, मग नवरसात तरी पाहिजे का. आता झालं ती दुसरं सोडलं आणि सूचकाने असं सूचकाने तसं करावं. कसं करावं ते ग्रुपवर बघावं कसं करायचं तसं करा. महाराज अवघडच आहे बाबा तुमचं. मग म्हणले असणारा तेव्हा म्हणले असणारा विचार बळाचा विचार करायला पाहिजे तरच पुढच्या बरोबर असणारा बोलावं. म्हणले असणार तुम्ही सर्वच्या सर्व मूर्ख आहोत म्हणले. तुम्हाला काही कळतच नाही. तुम्हाला युद्ध करण्यासाठी बळ नाही ताकद नाही विभीषण काका म्हणतात. सुबुद्धी सांगता वाटे दुःख साचे बोलता वाटे. वा 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 खऱ्याला राग येतं की. करुणिया दशे मुख तुम्ही अवघे मूर्ख सगळ्याच्या सगळ्या तुम्ही मूर्ख आहेत म्हणले. खरं बोललं की सगळ्याला सुद्धा राग येत म्हणले. खरं बोललं की तुम्हाला पचतच नाही. आता का पचत नाही, का तर खोटर द्यायची ही सगळी. खोट्याच्या नादी लागलं ते खोटं पचवावं लागलं का. आणि लक्षात ठेवा एक खरं बोललं लय पण खोटं एक पचवायला किती 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 जणांना तोंड द्यावं लागते. अवघड परिस्थिती आहे म्हणले असणार. मग म्हणले असणार तुम्ही म्हणले असणार सुखाच्या गोष्टी सांगायच्या म्हणलं की नको वाटतंय तुम्हाला. म्हणले तुमच्या बुद्धीच्या ठिकाणी कसं काय वाटतंय काय की पुढच्याला चांगलं सांगावं चांगलं शिकवावं येतलं नाही. दुःखाच्याच गोष्टी शिकवतात म्हणले. अहो काय तुम्ही म्हणले असणार काय खरं बोलायला लागलं तर विषयासारखं दुःख दिल्यासारखं बोलल्यासारखं वाटतं म्हणले तुम्हाला म्हणले. आणि ते तसलाच तुमचा राजा रावण बी तसलाच तुम्ही बी तसलाच विभीषण काका म्हणू लागले. त्या विवेकाचे लक्षण तुम्हाला सांगेल संपूर्ण. पावली पराची अंगवला पावले आपण युद्ध कीजे. अविवेक आहे तुमच्याकडे. सारासार विचार करायचा चांगलं काय वाईट काय ह्याचा विचारच करत नव्हतं मी. अविवेकी म्हणजे विचारहीन. विचारच नाही म्हणले तुमच्या जवळ म्हणले असणार. अहो तुम्हाला असणार विचार चांगल्या गोष्टी सांगतो 2 मिनिटं लक्ष देऊ नाही का विभीषण काका म्हणू लागले. पुढच्याची ताकद बघून भांडण करायचं असते. राजा संघ नौकर भांडण करायला लागला. घरी इकत घेईन की तुझं सगळं पात्र्या सहित भांडण कुणा संघ करायला पाहिजे कळायला पाहिजे विभीषण काका बोलतात. रावण बापुडे बोळे प्रधान मिथ्यावादी समजत. जैसे जगवा तैसे जगत हिता हिता जाणे ना. आमचा राजाराम भोळाय व तुम्ही जसं आमच्या राजारामला फसवाल तसं फसतंय. किती फसवावं किती लुबडावं. मग अशीच महाराजांनी सांगितलं त्यांना किती पगार आहे काय त्या राजारावणाला करावं लागत. त्यांचे पगार भरता भरता त्याचं दिवाळी निघायला लागलं. घरचीच पोरं निघायला लागली त्याच्या. काय करणार राजारावण म्हणले असणार. अरे किती आमचा राजारावण भोळाय म्हणून किती मी कोल्या चेकवर सह्या करून घेता का म्हणले तुम्ही. एवढ्या पगारी घेत असतात का म्हणले असणार. एवढ्या आमच्या राजारावणाला फसवत असतात का. अहो म्हणले हित आणि हित कशात आहे तुम्हाला कळाय पाहिजे. हिताच्या गोष्टी सांगत नव्हतं तुम्ही. हित ते करावे देवाचे चिंतन. हित ते देवाचं चिंतन करायचं सोडून म्हणजे देवाला शिव्या द्यायचं मारायचं तुम्ही शिकवतो म्हणजे वारे प्रधान. गोष्टी याची गोष्ट सांगता कोप येतसे तत्वता. काराडवेची राड म्हणता आती क्षोभता संतापे. अरे नकट्याला नकट म्हणलं की राग येते तसं. हा देवी मज सत्य बोलता कोप येतसे तत्वता. तरी रावणाच्या हितता यथार्थता बोले ना. तसं माझं मी खरं बोललं की सगळ्याला रागच यायला लागलाय माझ्या. ते नकट्याला नकट म्हणलं की जसं राग येतंय तसं मी बोललेलं मला सगळ्याला माझा रागच यायला लागलाय. म्हणजे बघा जसं असेल तसं म्हणजे तुमचं बघा म्हणजे मी राजा रावणाला किती हिताच्या गोष्टी सांगताय तरी तरी राजा रावण माझं बी ऐकत नाही आणि तुम्ही बी कोणी माझं ऐकत ना. बघा बाबा मग प्रस्त म्हणवितो बळी पुत्रांनी मला प्रस्त प्रधान हनुमान मारित ते काळी रण कलोळी
जरा मान वर कर म्हणले, इकडे बघ माझ्याकडे लक्ष दे म्हणले. लय मग अशी मोठ्या बड्या बड्या बाता मारीत होता म्हणजे असणार. जम्बूमाळी कुणाचा होता रे? कुणाचा होता हो म्हणायचं, होता म्हणायचं, मोठ्याचं मोठं असतंय. कुणाचा होता? जम्बूमाळी कुणाचा होता? तो प्रश्न म्हणला माझाच होता की. मग अशी महाराजांनी सांगितलं, नारळ जसा आपटून दगडावर फोडावा तसा तुझा जम्बूमाळी म्हणले त्या हनुमंतरायांनी म्हणले दगडावर आपटून मारला. तेव्हा तुमची ताकद प्रस्थ प्रधान कुठे गेलती? पुत्र शोके दुःख विभूत रावला पाशी आला रडत. श्रीराम सौमित्र हनुमंत मारीन म्हणता ते मिथ्या. तेव्हा कुठं ताकद गेलती? जम्बूमाळीला स्वतःच पोरग डोळ्यासमोर मारलं तुझ्या आणि लागला की रडायला मोठ्याने बॉम्ब लायला. आला राजारावना पळत पळत आणि जम्बूमाळी मारला, माझं पोरग मिळालं, आता मी कसं करू? तेव्हाच कसं करू म्हणल्यावर जायला काय झालं? प्रभू रामचंद्रानं लक्ष्मणजीला मारायला काय झालं? पण आताच घरात 4 पत्र्यात म्हणतो काय मी मारीन. हा मीच्या त्याचे बळबंड बोल बोलतो वितंड प्रहस्ताचे काळे तोंड परमलड प्रधान. खोट बोलताय म्हणले असणार, खोट ह्याचं असणार बोलणं, ह्याचं बळ बी खोट आहे म्हणले असणार. लय बड्या बड्या बाता मारताय म्हणजे फुकटचं आहे म्हणून गाडग्याचं असतं तर. मिथ्यावादी मोहदर जय मारिला कया कुमार तेव्हा वावली कपी समोर रनिवानर लय खोटा नाही बघा तुमचा राजा. काही तर कोण आहे म्हणले असणार मोहदर, बोला मोठ्या पोटाचा, त्याला गिळेन त्याला गिळेनच म्हणतोय निस्ता म्हणले. ह्याच्या समोर म्हणले असणारा त्या अख्या कुमारला तुमच्या मारलं म्हणले, पोराला ह्याच्या समोर मारलं. कुठे गेलती ह्याचं पोटतावा म्हणले, आताच लय मोठं पोटाचं आहे, लय मोठ्या पोटाचं आहे म्हणले. काय गेलं नाही त्या वानराला, काय गेलं नाही त्यांनी म्हणजे बरोबर रामचंद्राला, काय गेलं नाही लक्ष्मणजीला, आणि आता तुमच्या समोर लय मोठ्याने बोलते ती. कया मारिला देखून मोहदर पलाया मान आता मी तो अंगवना राम लक्ष्मण. त्याच्या समोर मारला, पाय लावून पळाला, घरात लपून बसला की, आणि आता घरात बाहेर आला गेली. मग आला घरात बाहेर, राजा रावणाला म्हणताय मी प्रभू रामचंद्राला मारीन, मी लक्ष्मणजीला मारीन. सूर्याजीला वयासाठी कदोतली तेजे उठउठी तैसा मोदराची चावटी मिथ्य गोष्टी मामूर्ख. जसं सूर्याला जिंकण्यासाठी ती काजवा चमकतोय, मी आज सूर्याला जिंकतो मग सूर्याला जिंकतो, अशा आपल्या अंगवन तशा प्रकारची ताकद म्हणले ही मोहदराची आहे. म्हणले महामूर्ख आहे म्हणले, मोहदर म्हणले खोटारडाय, लय चावड बोलतोय. इंद्रजित गाजीला सुबुद्ध देवा जाऊनी महापार्षद हनुमंताशीने करी युद्ध पळला प्रसिद्ध पडलंके. काय सांगायचं दादा तुम्हाला, माझ्या डोळ्यासमोर इंद्रजिताचं हनुमंतरायचं युद्ध चालू होतं. इंद्रजिताचा पाठीराखा म्हणून तुमचा प्रधान महापार्षद होता म्हणजे, महागच होता म्हणजे. आणि जेव्हा ठोकला हनुमंतराने इंद्रजिताला तेव्हा थांबला सुद्धा नाही किंवा पड लंकेत पळून गेला म्हणजे. लंकेत तर थांबलाच नाही, एवढा घाबरला. पड लंकेत जाऊन त्या कुरांच्या त्याच्या तिकडे जाऊन बसला. तो हा मिळवितो अंगवना मी मारिना राम लक्ष्मण. अंगद सुग्रीवानर गणा हे चाळवला लंकेच्या. आणि तो तवा पळाला ना, आता तुम्हाला फसवायला लागलाय. फसू नका दादा, भोळेपणावर जाऊ नका, लई डेंजर आहे ती तुमची 5 जण म्हणजे. तेव्हा त्यांची ताकद कुठे गेलती, आणि आज तुम्हाला अजून काहीतरी आव्हानायला लागले ती बघा. या परिमा पार्श्व व्रत जल्पता मिथ्यवाद प्रधाना माझी महामंद अतिनिंद नपुसक. आता महापार्श्वकडे विभीषण काकानी बघितलं आणि त्या महापार्श्वला तर म्हणू लागले लई खोटारडाय, लय खोटं बोलतय म्हणले, लय एवढं खोटं बोलतय म्हणले. ही अहो तुमची 5 प्रधान आहेत का, 5 प्रधानापैकी ही नपुसक आहे म्हणले. स्त्री बी नाही पुरुष बी नाही, मधलाच आहे म्हणले. साडी बी नेसतय, भांडी बी घासतय. मुखाचे काळे मुख जेव्हा गांजीला दशमुख तेव्हा वानराचा मुख युद्धमुख न मारीचा. ती दुर्मुख बी तसला काळ तोंड्या म्हणले असणारा. जेव्हा राजा रावण तुम्हाला हनुमंतराय तुमची दाढी मिशा झाले फुकायला बसवत होता, ती का फुकाय पुढे सरला नाही?
का तुम्हाला म्हणलं त्यांनी पुढे बस सारलं म्हणले असणार का युद्धाला हनुमंतराय बरोबर गेला नाही आणि नुसतं तुमलोड हम कपडे सांभाळले बसला म्हणले का म्हणले असणार पुढे सरकारला नाही तर मग म्हणले स्वतः तुमचं तोंड काळं केलं म्हणले त्यांनी आणि त्याचं बी तोंड काळं तुमचं बी तोंड काळं केलं तेव्हा कुठे गेलता आता बोलता बळणवाळी जेने केली लंका होळी तो मी मारीन जळी तळी सप्त पातळी शोधोनी. आता लय बोट्याने बोलायला लागलाय तेव्हा कुठे गेली त्याची ताकद आणि आताच म्हणतोय समुद्रात लपली तर शिपटीला धरून बाहेर काढीन आणि गारा आपटून मारीन आणि तेव्हा लंका जाळ्यात होती तेव्हा कुठे गेली तुझी ताकद म्हणजे असणार आणि म्हणलं सप्त पाताळात गेली तर शोधून मारीन. वारे महापार्षद हा लंका जाळी तुम्हा देखता देवाला मारीची हनुमंता आता मी मारीन म्हणता लाज सर्वता सेना लाज वाटाय पाहिजे म्हणले तुम्हाला निलाज रे तुम्ही म्हणले तेव्हा जेव्हा हनुमंतराय लंका जाळत होती तेव्हा कुठे गेली ताकद लय चटक बसत होतं काय व्हाय तेव्हा म्हणले तुम्हाला काय एखादा बाहेर आला नाही आगनी शामकला तरी फोन करत होता रे आमच्या गावाला आग लागली गाडी पाठवून द्या म्हणून एक सुद्धा बोललं नाही म्हणजे हाताची घडी तोंडावर बोट आपलं नाही करत जळू दे शेजारच्या जळते वार राक्षस सत्यवादी सदा देख या लागी नाव दुर्मुख त्याचे बोलण एक अवघे लटिक लंकेच्या ज्याचं तोंड सारखं खोट बोलतो म्हणून तर खोटारले दुर्मुखाच आहे म्हणले सारखं खोटच म्हणले. ऐकू नका दादा लंकेचे राजे असणार राजाराव ह्याचं ऐकू नका लय खोटं बोलताय तुम्हाला फसवायला लागलेत व भोळेपणावर जाऊ नका तुम्ही भोळाय म्हणून मी तुम्हाला शिकवायला आलोय. जाऊन बोलता बोली राम लक्ष्मणा वानरासी गी हनुम्याले करिता लंका ओळी देवतत काही गिचना. वज्र हनुबी आत्ताच बोलला बघा दादा तुम्हाला मी आत्ताच्या आत्ता जातो आणि ते हनुमंतरायला हा प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीला घेऊन टाकतो एकटंच वाढणार हनुमंतराय आपल्या लंकेत झालं का नाही आपण नुसतं शिपूट गार सगळ्या लंकेवर फिरत होतं आणि तवाच जर त्या वज्रहानाने घेऊन टाकलं असतं तर कशाला पळस बघायला मिळलं असतं आपल्याला सोन्याची बघायला मिळली मग म्हणले कशाला मिळलं असतं आपली कशाला भर पळून माणसं निघली असती कुणाचा जावाई मेहना आला दिवाळी सणाला दिवाळीच्या सणाला आलेल्या जावयाची मेहण्याची कशाला पंचायत झाली असती काय झालं त्या वज्रहानाला पाठवाय दादा तुम्ही कपिले करिता लंका होळी वज्र आलूची बैसले दात खिळी केला पलार्ध जळी राया जवळी नव्हता जवा जवा लंका जळत होती तवा कुठे गेलता म्हणे ही वज्रहान दात खिळी बसली होती काय थांब तिथंच थांब पुढे आला की गिळून टाकीन म्हणाय काय झालं साथ सोडली म्हणले दादा तुमची लय वर पळायला लागलं लय चटक बसलं म्हणून समुद्रात म्हणले कमर इतक्या पाण्यात उभा राहून बघत होता कशी लंका जळती ती वार तुमचे प्रधान आईशी प्रधानाची वार्ता संपूळ मित्ये लंकानाथा श्रीरामाची अर्पावी सीता कुल सर्वता वाचवी. दादा अशा प्रकारचे तुमची सगळे प्रधान खोटारडे आहेत सगळे तुम्हाला वाईट शिकवितात सगळे तुम्हाला दुःखाच्या थारोळ्यात ढकलायला लागलेले आहेत ही सर्व पापी आहेत पाप्याच्या संगतीला लागू नका माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. प्रभू रामचंद्राची असणारी सीतामाली प्रभू रामचंद्राला देऊन टाका आपल्या कुळ सुखाने समृद्धीने राहील कुळाचा नाश होणार नाही आपलं कुळ वाचवा दादा तुमच्या हातात आहे. बिभीषण काका म्हणू लागले ऐकोली बिभीषण वचन प्रधान सेनानी रावण अवघे झालेलं जयमान अधोबदल राहिले. मग म्हणले अशा प्रकारे बिभीषण काका एकटं सगळं बोललेलं आहे खरं बोलले ना सगळ्याला पटलं खाली माना घातले लाज वाटली ना काय आपण असं केलं खरंच आहे का ना लंका जाळी तेव्हा एक जणांनी उठून काय करत काय करायचं काय झालं म्हणलेच नाही थोडी झोपली जाऊन तिकडे उगं बघत बसली बघू कशी करते ती आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचे काय चाले ना देवाचं कार्य देवाला माहिती देव करून घेत असतो. अशा प्रकारचं म्हणजे असणार सुंदर असणार बिभीषण काका बोलले सगळ्यांनी लाजेने खाली माना घातल्या रावणा सहित खाली माना घातल्या कोणच बोला ना तेवढ्यात कोण बोलतय र अपमानिता सर्वाची दे कोणी क्षोभ इंद्रजिताची तोही आपला आवेशी बिबिना
विभीषण सणाशी बोलत अशा प्रकारे सगळ्या विभीषण काकानी अपमान सगळ्यांचा केलेला आहे. इंद्रजित नाही गेलं काका झोपलं का आरतीला या आरतीला काका आमच्या घरात येऊन आमच्या इथं तुम्ही असं बोलता म्हणलं काका आमच्या जीवाला तुम्ही धोका दिसता बघा म्हणले. आता इंद्रजित असणाऱ्या आपल्या काकाला विभीषण काकाला काय म्हणतात ऐका. पुढील प्रसंगी अनुवाद संवाद माझी विवाद दोघा बंधूची विरोध परम क्रोध कवळेला. असं पुढचं संवाद असणारा महाभयानक दोन भाव आहेत. दोन भावाचे असणार बोलता 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 भांडण होणार आहे आणि त्या भांडणामध्ये दोघांचा विरोध होणार आहे. दोघं परस्पर लांब जाणार आहेत. कसे जाणार आहेत सुंदर गोड कथाने पुढच्या अध्यायाच्या ठिकाणी ऐका म्हणतात. एका जनार्दना एक तरी मागच्या ओवीत वाचा की खालच्या सुरात संपली आता. एक वाचाची शेवटची तरी वाचूनच उठायचं. आता नाही वाटलं जमायचं. बरं उद्या आले. एका जनार्दना शरण श्रीरामाची अनन्य शरण सोय होईल विभीषण तेची निरूपण अवधारा. असं शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरू जनार्दन स्वामीला शरण गेले. शरण जाऊन उद्याच्या अध्यायाच्या ठिकाणी दोन भावाचं भांडण होईल. कल्याणासाठी असणार भांडण जे काय भांडण असतं ते देवाचं भांडण सुंदर गोड भांडण दोघांचं होणार आहे. आणि त्या भांडणामध्ये इंद्रजित आणि राजा रावण दोघंच्या दोघं असणार बापलेख आपल्या काकाचा म्हणजेच विभीषण काकाचा अपमान करतील आणि विभीषण काका प्रभू रामचंद्राला अनन्य शरण जातील. हे गोड कथानक असणार पुढच्या अध्यायाच्या ठिकाणी ऐका अशी विनंती ग्रंथकर्ते श्रोते मंडळीला करतात आणि ह्या अध्यायाचं कथानक संपवितात. तिसरी भावार्थ रामायणे सुंदर कांडे कार्टिकाय विभीषणेन रावण प्रधान निर्बसना. नाम पंचत्रिशतमाध्याय गुणः श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवन्तु. पुंडरीकवरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. रामचंद्र भगवान की जय. भगवान श्री हनुमान की